इव्हनिंग सगळ्यांना. अमृता आत्मविश्वास. मॅडमला धन्यवाद खूप. आज दुसरा दिवस आहे आपला ज्ञान आणि ध्यानचा. काल खूप सुंदर आपल्याला सोल बद्दल माहिती मिळाली. महत्वाचं म्हणजे प्रॅक्टिकल इम्प्लिमेंटेशन जीवनात केलं. ज्या साधकांनी काही ग्रुपवर लिहिले कॉपी न करता, कारण कॉपी बरेच करतायत. तर कॉपी न करता ज्यांनी लिहिले त्यांनी प्रॅक्टिकल जीवनात आणले की आपला सोल कुठला आहे ओळखलंय. ते काही बरोबर नाहीये. पण मी जे बघितलं ते थोडंसं तुम्ही खूप ओव्हर इस्टिमेट करताय तुम्हाला, असं वाटलं. तर ठीक आहे. निदान सुरुवात तर झाली. चला आता अमृता मॅडम आज घेणार आहेत थॉट्स बद्दल. पण त्याच्या आधी मला थोडंसं बोलायचंय, की विचारांचं जी काही पॉवर आहे ती आपण खूप डिटेलमध्ये बघितलेली आहे. नवीन लोकांना मला सांगायचंय आणि जुन्या लोकांनाही सांगायचंय सेशनच्या आधीच, की जेणेकरून सेशन महत्वाची वाक्य लिहा. आपण जे सारांश लेखन लिहित होतो ना आधीच्या कोर्सेसला तसं करा. कारण एक ऑब्झर्व्ह झालंय, की थॉटचे पॅटर्न सगळा विचार करून झाला, जीवनही बदलून झालं, हव्या त्या गोष्टीही बदलून झाल्या. तरी परत आपण निगेटिव्हिटीमध्ये घुसतोय आपण. परत आपल्याला घरातल्या व्यक्तींबद्दल निगेटिव्हच बोलावसं वाटतं. आपण निगेटिव्हच विचार करतोय आणि बदललेली आहेत ती, पण कुठं बदल नाही झाला किंवा बदललेली आहे तरी परत खाली जातायत. कारण किती जन्माचं आहे ते सगळं आपला विचार. आपल्या तब्येतीबद्दल, आपल्याबद्दल, आपल्या भीतीबद्दल. तर हे मला आज सांगायचंय, की मॅडमचं सेशन होण्यापूर्वी, अरे प्रत्येक विचारच आपलं जीवन क्रिएट करतो. आपल्याला काही वाटू देत, भीती वाटू देत, आपणच केली आहे क्रिएट. नवरा असा वागतोय, आपणच क्रिएट केलंय. ती नणंद तशी वागतीये, आपणच क्रिएट केलंय. हे महत्वाचं लक्षात घ्या ना तुम्ही. विचार येणार आहे, तो बदलायचा आहे आपल्याला. त्याला लावून रोपटं नाही लावायचंय, खत-पाणी नाही घालायचंय. आता मॅडम तेच सगळं सांगणार आहे. हे सारखं-सारखं जप केलं पाहिजे. माझा विचार, माझी इव्हेंट घडवतो. आज माझं दुःख आहे. ही व्यक्ती माझ्याशी नीट वागत नाही, मान्य आहे. दुःख आहे म्हणा, मान्य आहे. अरे, पण माझा उद्याचा भविष्यकाळ मी क्रिएट करते ना, नाही ती व्यक्ती खूप चांगली आहे. लव्ह लाईट पाठवू ना आपण तिला आणि बदलू ना. आता तर लव पण आलंय जवळ टूल हातात. प्रकाशही आलंय. प्रकाशाचं उद्या खूप डिटेलमध्ये सांगणार आहे. आपण थॉट बदलले, आपण ऊर्जा बदलली, फ्रिक्वेन्सी बदलली, आपण फीलिंग्ज बदललं. आता आपल्याजवळ पॉवरफुल लाईट पण आली आणि लाईटनी क्षणार्धात त्या व्यक्तीला आपण बदलू शकतो. तर हे मला आधी सांगायचंय. सारांश लेखन कृपया करा आणि ह्या वाक्यांचा जप करा, जप. आपले पॅटर्न्स आपल्याला तोडायचेत. की नंतर तो विचार आला ना निगेटिव्ह, तर 4 वेळा पॉझिटिव्ह करून बदलायचंय. नाही किती छान आहे ती व्यक्ती. किती सुंदर आहे. मी प्रेम देतेय, तोही मला प्रेम देईल. हे करायचंय. अशी वाक्य आज मॅडमच्या सेशनमधनं लिहा. आणि मॅडमचा काही प्रश्न असेल त्याची उत्तरं द्या. पण त्याच्या आधी ही एक्सरसाइज करा. तर मॅडमना मी विनंती करते, मॅडम सुरू करू शकता तुम्ही. थँक्यू मॅडम. आत्मवंदन सर्वांना. तर आज आपला दुसरा दिवस आहे. आजचा विषय जो आहे तो विचारांचे प्रकार आणि त्याचं महत्व. टाइप्स ऑफ थॉट्स अँड इट्स इम्पॉर्टन्स. तर विचारांबद्दल ऑलरेडी आपल्या विहंगमच्या प्लॅटफॉर्मवरती खूप वेळा झालेत सेशन, मॅडमने पण घेतलेत. काही असतील उपस्थित, नसतील तुम्ही ऐकलंय नाही ऐकलंय, बाकीच्या प्लॅटफॉर्मवर ऐकलं असेल, जे काही असेल ते. फक्त आज जे सांगणार आहे आपल्याला, जे काही आपण आता लर्निंग करतोय ते इम्प्लिमेंटेशन साठीच आहे. जे काय करणार आहे म्हणजे कालपासून आपण सोलचं पण सोल टाईप सांगितलं होतं की तुम्ही तुमचा सोल टाईप कुठला आहे ते ओळखा. तर बऱ्याचदा काय होतं आपलं की आपण जो ओळखलेला असतो आपण स्वतःच्या बाबतीत, बघा काल पण मी सेशनमध्ये पण म्हटलं की ओल्ड सोल किंवा त्याच्या वरचे जे ऍडव्हान्स सोल आहेत ना, ते 360 डिग्री अँगलला जाऊन बघतात. स्वतःला असेल किंवा समोरच्याला असेल. द्रष्टा ऍज अ ऑब्झर्वर म्हणून जेव्हा आपण बघतो तेव्हा 360 अँगलनं बघतो, म्हणजे सगळ्या बाजूंनी बघतो. तर आपण आता बऱ्याच जणांनी काल उत्तरं दिलेत ना, तर तुम्ही बघा तुमच्या बाजूनी जास्ती पर्सेंटेजनी बघितलंय आणि समोरच्या बाकीच्या अँगलनी तेवढ्या पर्सेंटेजनी बघितलं नाही गेलंय. 10% 20% बघितलं गेलंय. तर ते पण म्हणजे लिहिण्यातनं पण कळतंय आपल्याला की आपण कशावर जास्त फोकस केलाय, कुठल्या अँगलनी लिहिले आपण, ते पण त्या लिहिण्यावरनं कळतंय. तर हे 360 डिग्री अँगल कधी येणार आहे आपला, किंवा
ॲज अ ऑब्झर्वर सिच्युएशन जेव्हा आपली होईल, काल पण म्हटलं आपण, कालपासूनच आता आपण काल शिकलो सोलचं आत्म्याचे प्रकार शिकलो. तर कालपासूनच मी म्हटलं की आत्ता चालू करा तुम्ही, की समोरच्या व्यक्तीला किंवा आजूबाजूचे जे कोणी असेल, मेल फिमेल, लहान मुलं, म्हातारी माणसं, जे कोणी असेल, तर बाहेरच्या आवरणावरनं म्हणजे या देहावरनं शरीरावरनं न बघता तुम्ही आत्म्याच्या लेवलला बघा. आपल्याला काय त्यांना जाऊन समोर म्हणायचं नाहीये की मी तुम्हाला आत्मा म्हणून बघते किंवा आत्मा असा असतो, तुम्ही आत्मा आहे, हे आहे ते आहे. आपल्याला आपल्या अंडरस्टँडिंगसाठी समोरची व्यक्ती ही एक आत्मा आहे. जसं आपल्या आतमध्ये आत्मा आहे, आपण अंडरस्टँडिंग कधी करू शकतो, जेव्हा आपला आत्मा जागृत असू शकतो तेव्हाच. तर समोरचा आत्मा आहे हे कन्सिडर करून जेव्हा आपण लिहितो, विचार करतो, तेव्हा आपला विचार वेगळा असतो. आपल्याला त्यातनं जे अंडरस्टँडिंग होतं, समज येते ती वेगळी असते. तर त्या लेवलला जाऊन आपण इम्प्लिमेंटेशन करायचे, विचार करायचे. आता काल सोल घेतला, आज थॉट प्रोसेस घेते किंवा विचारांचे टाइप्स. तर मेन 4 प्रकारचे विचार आहेत. पहिला ऍक्च्युली सिक्वेन्स जो आहे तो मी उलटा घेते. तुम्ही म्हणू शकता की पहिला निगेटिव्ह घेते आणि नंतर पॉझिटिव्ह घेते म्हणून. ते घेण्यामागचं कारण आपली जी काही इव्हॉल्वमेंट आहे किंवा इव्हॉल्युशन जे आहे, काल पण म्हटलं आपण प्रत्येक सोल लेवलमधनं गेलो. इन्फंट पासून आपण प्रत्येक माणूस हा प्रत्येक त्या स्टेप मधनं पास झालाय आणि मगच तो वरती आलाय. असं कोणच नाहीये की डायरेक्ट ऍडव्हान्स लेवलला गेलाय. तसंच या विचारांच्या प्रकाराचं पण आहे. असं कोणीच नाही की डायरेक्ट चौथ्या लेवलला, चौथ्या स्टेजला गेलंय किंवा जात आहे. प्रत्येक जण स्टेप वाईजच जातो. तर इथे सुद्धा पहिली स्टेप जी असते आपली ती डिझास्टर थॉट्सची आहे. बघा, आपल्याला आपण बघायचंय की आपले विचार आधी कसे होते, आत्ता कसे आहेत. इव्हन आत्ता जरी पहिल्या लेवलचे असतील तरी ते चौथ्या लेवलला जाण्यासाठी आपणच आपल्याला मदत करू शकतो. आणि अवघड काहीच नाहीये, जे काही आहे ते आपण ठरवलं तर बदलू शकतो. तर हा जो पहिला डिझास्टर थॉट्स म्हटलंय म्हणजे काय, विध्वंसक विचार. आता विध्वंसक शब्दातच अर्थ आलाय, मराठी शब्द विध्वंसक आहे. म्हणजे काय, बघा, एखादं आपण रस्त्यावर उभं आहे किंवा ट्रॅफिक मध्ये आहे आणि सिग्नल लागलाय आणि कोणीतरी बाजूचा दुसऱ्या सिग्नल चालू असताना ज्याचा बंद आहे त्यांनी घातली गाडी. तर पहिला विचार काय घेतोय की धडकेल, पडेल, ऍक्सिडेंट होईल, लागेल, अजून बरेच त्याच्या पुढचे प्रकार. हे काय झाले, विध्वंसक विचार झाले. किंवा अजून एक एक्झाम्पल, की आपण लहान मुलांना वाढवतो, पॅरेंटिंगचा खूप मोठा रोल आहे. पालकत्व निभावणं सोपी गोष्ट नाहीये. त्यात पण पुन्हा पहिली स्टेप अशी आहे की मुलं आपल्या थ्रू येतात, आपल्यापासून नाही येत. म्हणजे आपण जी ग्रांटेड पकडतो ना, माझी मुलं, माझी मुलं, माझ्या मुलग्याने हे केलं पाहिजे, माझ्या मुलग्याने. अरे तुमच्या मुलग्याने म्हणजे तुमचे थोडीच आहेत ते, तुमच्या थ्रू आलेत ते, तुमचे नाही आहेत ते. बरोबर. प्रत्येक सोल हा इंडिव्हिज्युअल आहे, त्याच्या त्याच्या लेवलला तो त्याचा सोल प्लॅन घेऊन आलाय. तुम्ही त्याचे आई वडील असाल, आजी आजोबा असाल, जे कोणी आहे नातेवाईक ते असाल, पण याचा अर्थ असा नाही की तुम्हाला अधिकार आहे आणि हक्क आहे की तुम्ही त्याच्याशी रिलेटेड काहीही डिसिजन घ्याल किंवा तुम्ही जे शिकवता त्या सोलला लहान असल्यापासून ते शिकवणं जे आहे ते त्यासाठी पहिला आपण पालक म्हणून आपलं जे काही थॉट आहे, थॉट प्रोसेस, विचार हायर लेवलचे असतील तरच आपण हायर लेवलचे विचार त्या लहान मुलाला शिकवू शकतो ना. आपलेच जर विचार पहिल्या लेवलचे असतील, डिझास्टर लेवलचे असतील, विध्वंसक लेवलचे असतील, तर आपण त्या लहान मुलाला किंवा त्या सोलला, त्या आत्म्याला, नवीन जन्माला या पृथ्वीवर लर्निंगसाठी आलेल्या आत्म्याला आपण काय ते ऍडव्हान्स लेवलचे विचार शिकवणार आहे. इनफॅक्ट काल जे उदाहरण दिलं मी, की हल्लीची जी पिढी आहे, नवीन जी लहान मुलं आली आहेत, ती ओल्ड सोल आहेत ऑलरेडी. ती लर्निंग म्हणजे त्यांचे बरेच जन्म झाले असेल किंवा त्यांच्या ज्या काही साधना आहेत त्याच्यानुसार ते ऍडव्हान्स लेवलचे आणि ओल्ड सोल आहेत. ते आपल्याला शिकवायला आले. हे का होतंय, 5D असेन्शन जे काही आहे, 5D मध्ये शिफ्टिंग, यामुळं जी काही ऊर्जा आहे, जे काही प्लॅन आहे आपल्या परमात्म्याचा, परब्रह्माचा, त्यानं हा प्लॅनच केलाय. कारण त्यानं चॉईस दिली होती आपल्याकडं, आपल्या सोल, आपल्या हे जे काही पृथ्वीवर सोल आले लर्निंगसाठी, त्यांना चॉईस दिली होती की तुम्ही तुमचे थॉट चेंज करा, तुम्ही तुमच्या सोलची लेवल वाढवा आणि एनर्जी हायर लेवलला घेऊन जा. आणि तुमची एनर्जी जशी हायर लेवलला जाईल तशी आपोआप आजूबाजूची जसं मॅडमनी आजच्या सेशनमध्ये पण सकाळी सांगितलं की एकटं कोणी आत्ता घेऊन जाणार नाही आहे किंवा एकटं कोणी ऍडव्हान्स पुढच्या लेवलला जाणार नाही.
इव्हॉल्व्ह होणार नाही आहे, ग्रुपने जाणार आहे. तसंच हे असेन्शन जे आहे ते एकट्याचं नाही होणार, सगळ्यांचं होणार आहे. त्यासाठी चॉईस आपल्याला ऑलरेडी दिलेली परब्रह्मानं, त्या परमात्म्यानं, की तुला चॉईस आहे, तुला मी ती अथॉरिटी देतोय की तू तुझ्या लेवलला जितकं घेऊन जाता येईल सगळ्यांना बरोबर वरती तेवढं घेऊन जा. बघा आपण घेऊन गेलोय का घेऊन गेलो नाही? कारण आपले हे विचार जे आहेत ना पहिल्या 2 लेवललाच आहेत, डिझास्टर आणि निगेटिव्ह लेवलला, विध्वंसक लेवलला. बघा आतापर्यंत आपण काही चांगलं झालं किंवा काही, फॉर एक्झाम्पल आपण हे एक्झाम्पल पण ऐकलेत बऱ्याचशा सेशनमध्ये, की लॉटरी लागली किंवा काहीतरी चांगलं झालं की शेजारचे लोक काय विचार करतील, किंवा ऍज अ शेजारी म्हणून आपण काय विचार करतो की लॉटरी लागली किंवा कुठेतरी 2 नंबरचा पैसा असेल किंवा काय जे काही असेल ते, कोणाच्या घरी नवीन गाडी घेतली, कोणी मोठं घर घेतलं, कोणी काहीतरी मोठी वस्तू घेतली, तर डोक्यात विचार काय विध्वंसकच ना. कधी असा मिरॅक्युलस विचार आलाय का की बाबा त्यांनी कधीतरी म्हणजे त्यांच्या आत्म्यानी खूप काहीतरी पुण्य काम केलंय म्हणून त्यांना काम न करता सुद्धा मिरॅक्युलसली, मॅजिकली म्हणू शकता किंवा मिरॅक्युलसली त्यांच्या आयुष्यामध्ये त्यांच्या आत्म्याने चांगलं काम केल्यामुळं त्यांना त्या गोष्टी प्राप्त होत आहेत, कारण त्याच्या मागे त्यांच्या आत्म्याने खूप सारे एफर्ट्स घेतलेत, साधना केली आहे, एफर्ट्स घेतलेत, त्यांनी दुसऱ्यांसाठी काहीतरी केलंय, त्यांच्या आतमधले जे स्वतःचे त्यांचे विचार आहेत दुसऱ्यांबद्दलचे ते मिरॅक्युलस आहेत, पॉझिटिव्ह आहेत, देण्याची भावना त्यांची जास्त आहे म्हणून त्यांच्याकडे येणाऱ्या गोष्टीही जास्त आहेत. हे विचार आपण करत होतो का? का करत नव्हतो? कारण आपली लेवल पहिल्या दुसऱ्या लेवललाच होती, डिझास्टर आणि निगेटिव्ह लेवलला. त्यामुळं आपली विचार पद्धतीच त्या लेवलला असल्यामुळं आपली सोलची डेव्हलपमेंट होणं तर लांबची गोष्ट आहे. म्हणजे आपण जर बेबी सोल किंवा यंग सोल असू तर ओल्ड सोल कधी होणार आहे? आपण जेव्हा आपले विचार बदलू तेव्हा आपली सोलची लेवल चेंज होणार आहे ना, तेव्हा आपलं बिहेवियर चेंज होणार आहे, तेव्हा आपली बौद्धिक पातळी बदलणार आहे, तेव्हा आपली आध्यात्मिक उन्नती होणार आहे. तर पहिला जो आहे तो डिझास्टर थॉट, विध्वंसक थॉट. तर बघायचंय आपण साधा कुठलाही विचार, म्हणजे आता समजा घरातलं कोणीतरी व्यक्ती रोज 5 वाजता घरी येत आहे, संध्याकाळी ऑफिसमधनं येत असेल, कामावरनं येत असेल, शाळेतनं मुलं येत असतील आणि एखाद्या दिवशी त्यांना 5चे 5:15 झाले, तरी आता हल्ली पेशन्स वाढलेत आपले ध्यान करणाऱ्यांचे. सगळ्यांचे नाही म्हणणार, ध्यान करणाऱ्यांमध्ये पण सगळ्या ध्यान करणाऱ्यांचे नाही वाढलेत, काहींचे वाढलेत. ज्यांचे नाही वाढलेत त्यांचे बघा, म्हणजे आपण 15 मिनिटं 5 मिनिटं जरी वेळ झाला किंवा 15 मिनिटं जरी वेळ झाला तरी आपल्या डोक्यात किती विचार येतात आपल्याला माहिती आहे. थेरॉटिकली दिवसातनं माणसाला कमीत कमी 60,000 ते 70,000 विचार येत असतात. काही न घडता, काही न करता तुम्ही नुसतं एका जागी बसून राहा, आजूबाजूची परिस्थिती खूप सुंदर आहे, सगळं सगळं एकदम व्यवस्थित चालू आहे आजूबाजूला, तरीही आपल्या डोक्यात 60 ते 70, नॉर्मल माणसाच्या डोक्यात 60,000 ते 70,000 विचार एका दिवसात जागृत अवस्थेत असताना, म्हणजे झोपलेलं टाइम कन्सिडर केलेला नाहीये, जागेपणीचा दिवसाचा टाइम कन्सिडर केलाय, त्यात 60,000 ते 70,000 विचार येतात. आणि त्या 60,000 ते 70,000 विचारांमधले आपले किती विचार हे डिझास्टर लेवलचे असतात, किती विचार हे निगेटिव्ह लेवलचे असतात, किती विचार पॉझिटिव्ह लेवलचे असतात आणि किती विचार मिरॅक्युलस लेवलचे असतात. तर आजचा प्रश्न जो आहे तुम्ही नोट डाऊन करू शकताय, की आपलं अनालिसिस करायचं आहे की दिवसातले, समजा आपण 60,000 कन्सिडर करू, आपण पर्सेंट वाईज पकडू की माझे स्वतःचे विचार, आता हे 4 टाईप आहेत, मी 4 टाईपचं प्रत्येक टाईप नुसार डिटेल्स घेत जाते, पण हा पहिला प्रश्न मी तुम्हाला सांगते, फ्लोनी आलाय तो, की हे 4 प्रकारचे जे विचार आहेत त्यातला पहिला प्रकार जो आहे तो किती पर्सेंट आहे दिवसभरातल्या 60,000 विचारांमधला. 50% मी डिझास्टर लेवलचे, विध्वंसक लेवलचे विचार करते का, निगेटिव्ह लेवलचे विचार किती पर्सेंट करते, पॉझिटिव्ह, असे 100%मध्ये आपण त्याचं डिस्ट्रीब्युशन अनालिसिस करायचं आहे स्वतःचं, आपण दिवसभरात किती विचार करतोय. आणि हे करण्यासाठी आपल्याला स्वतःला अनालाइज करायला लागेल, आधी स्वतःकडे बघायला लागेल ना, आपल्याकडे वेळ नाही आहे आपल्यालाच बघायला, आतमध्ये आतमध्ये बघायला, आपल्याला स्वतःमध्ये बघायला वेळ नाही. आपण समोरच्याच मॅपिंग ऑडिट लगेच काढू शकतो, तो कसा आहे बरोबर. खरं आपल्या स्वतःचा ऑडिट काढायला ना फार वेळ लागतो, ते ऑडिट आपल्याला करायचं आहे. तर रोज आपण स्वतः कुठल्या प्रकारचा विचार किती पर्सेंट, तर 100% 100%चं डिस्ट्रीब्युशन करायचं आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल मी 70% पॉझिटिव्ह थॉट्स करते, 10% मिरॅक्युलस थॉट करते, 10%
सॉरी 5% निगेटिव्ह थॉट करते आणि 5% डिझास्टर थॉट करते, असं 100%चं कन्व्हर्जन किंवा अनालिसिस स्वतःचं करायचं आहे आजपासून. तर आजच्या प्रश्नाचं फक्त आजच्या दिवसासाठीचं उत्तर नाहीये. तुम्हाला जर तुमच्या आयुष्यामध्ये तुमची आत्म्याची उन्नती करायची असेल तर हे रोजच्या लेवलला व्हायला पाहिजे. आणि जेव्हा हे रोज तुम्ही कराल, बघा लिहिण्याचं महत्व तर ऑलरेडी मॅडमनी पण सांगितलं आणि आपल्याला माहिती पण आहे की अ, बोटांची जी काही टिप्स आहेत, टोकं आहेत हाताच्या बोटांची, त्याचं डायरेक्ट कनेक्शन आपल्या मेंदूला आहे. मेंदूला म्हणजे आपल्या सबकॉन्शियस माइंडला कनेक्शन आहे त्याचं डायरेक्ट. तर जेवढं तुम्ही लिहाल ना तेवढं तुमच्यातले जे काही बदल आहेत तेवढे फास्ट होतात. म्हणून आज सुरुवात करू शकतो आपण. हे जे अनालिसिस करायला सांगितलं, 100%चं कन्व्हर्जन करा 4 प्रकारच्या विचारांमध्ये. आपण कुठल्या विचार करतो तर ते आजपासून सुरू करा. आजच्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही ग्रुपवर देऊ शकता, पण रोजचं अनालिसिस तुमच्या डायरीमध्ये करायला सुरू करा. आणि जेव्हा तुम्ही लिहाल ना रोज मी किती टक्के कुठला विचार करते, आणि जेव्हा दुसऱ्या दिवशीचं लिहायला तुम्ही आदल्या दिवशीचं बघाल, तेव्हा ऍटलिस्ट 0.1% तुमचं थॉट मध्ये चेंज असला पाहिजे. आणि जेव्हा आपण ते कॅल्क्युलेशन मध्ये अनालिसिस मध्ये जेव्हा स्वतःला बघतो लिहितो ना, तेव्हा तो बदल आपण स्वतः फास्ट करू शकतो. आणि जेव्हा आपण आपल्या विचारांमध्ये बदल करणार आहे, आपोआप आपली सोल लेवल चेंज होणार आहे, आपोआप आपलं बिहेवियर चेंज होणार आहे, आपोआप आपले आजूबाजूचे नातेसंबंध म्हणजे हे सगळे जे काही बाकीचे प्रकार आहेत ना, आर्थिक परिस्थिती, नातेसंबंध, संपत्ती, जे काय आहे ते अ, सत्ता किंवा नेम फेम जे म्हणतो आपण, प्रसिद्धी, हे सगळे ना बाय प्रोडक्ट आहेत. बाय प्रोडक्ट म्हणजे जर तुम्ही तुमचे विचार चांगले ठेवले, तुमची ऊर्जा वाढली, विचार चांगले ठेवले की ऑटोमॅटिकली ऊर्जा वाढणार आहे. तुम्ही ज्या विचारांमध्ये राहता त्याप्रमाणे तुमची ऊर्जा, तुमची फ्रिक्वेन्सी त्या लेवलला असते. आणि जेव्हा खूप सोपं आहे, म्हणजे खूप सोपं आहे, म्हणजे आपण जर की नाही आता हे ज्ञान आपल्याला मिळायला लागले, जर हे ज्ञान आपल्याला आधीपासून कळालं असतं, मिळालं असतं, तर मी तरी म्हणजे मला असं वाटतंय कधी कधी जेव्हा विचार करते तेव्हा, की पृथ्वीवर आता जे काही लोक आपल्याला आजूबाजूला स्ट्रगल करताना दिसतात, इन्क्लुडिंग आपण, जेवढा आपण स्ट्रगल केलं आतापर्यंत नातेसंबंध टिकवण्यासाठी, पैसे मिळवण्यासाठी, घर बनवण्यासाठी, संपत्ती मिळवण्यासाठी, प्रसिद्धी मिळवण्यासाठी, शिक्षण घेण्यासाठी, त्यातला ना 1% पण आपल्याला तेवढा स्ट्रगल करायला लागला नसता जर आपल्याला हे बेसिक इम्प्लिमेंटेशन आधीपासून करता आलं असतं. तर जर आपण स्वतःला पहिल्यापासून अनालाइज करायला चालू केलं असतं, तर आपण काय बघितलं लहानपणापासून की समोरच्याची ऑडिट करायची किंवा समोरच्याचा अनालिसिस, समोरचा कसा चुकतोय त्याचं ब्लेम किंवा माझं बरोबर त्याचं चूक, हे करण्यात आपण खूप वेळ घालवला आपल्या आयुष्यातला. त्यामुळं आपली लेवल किंवा आपल्याला उन्नती करायला वेळ लागला. त्यामुळं पृथ्वीला किंवा या ब्रह्मांडाला किंवा परब्रह्माला डिसिजन घ्यावा लागला की मी याला चॉईस दिली होती, पण तो नाही करू शकला. म्हणून आता त्यानं इनिशिएटिव्ह घेतलंय आणि तो आता पृथ्वीची एनर्जी वाढवून स्वतःकडची थोडी एनर्जी आपल्याला देतोय, उधार देतोय. ती पण उधारी आहे, ती उधारी पण आपल्याला चुकवायला लागणार आहे. सगळ्याचा हिशोब आहे या ब्रह्मांडामध्ये. एकच ब्रह्मांड नाही आहे आपण आहे ते, मल्टिपल ब्रह्मांड आहेत असे. प्रत्येक ब्रह्मांडामध्ये एक आणि एक गोष्टीचा हिशोब आहे. मग ज्या अर्थी पृथ्वी असेंड व्हायला ती परब्रह्म स्वतःची उधार ऊर्जा देतोय वरती घेऊन जायला, आपल्याला उन्नती करायला, त्या अर्थी आपल्याला ती फेडायला लागणार आहे. तर ती कशा मार्फत फेडायची आहे, जसं आपल्याला आता विचार आणि सोलची उन्नती आपला विषय झालाय म्हणून सांगते की सोलची उन्नती करू. सोलची उन्नती कशी होणार आहे, जसं की लव, लाईट, हेल्थ, सगळ्यांना बरोबर घेऊन जाणं, ह्या सोप्या गोष्टी आहेत ज्या की आपण ही उधारी नील करू शकतात, बॅलन्स करू शकतात. खूप सोपं आहे, सगळं काही आपल्या आतमध्ये हातात आहे आणि सोपं आहे. त्याच्यासाठी ना पैसे लागतात, ना मनुष्यबळ लागतं, ना संपत्ती लागते, ना प्रसिद्धी लागते, ना कुठल्या पोझिशनला असायला लागतं, काहीही लागत नाही. काहीही जे काही आहे ते आपल्या आतमध्ये. आणि जेव्हा आपण ह्या सोप्या गोष्टी करतो ना, आपल्याला अवघड करायची सवय लागली आधीपासून. सगळं काही अवघड कॉम्प्लिकेटेड आपणच करून घेतो. सोप्या शब्दात गोष्टी, बघा आता सकाळच्या सेशनला पण मॅडम फक्त प्रश्नांची उत्तरं लिहा म्हणतात. का आपण कॉम्प्लिकेट करतोय हे सगळं? कारण आपली ही थॉट प्रोसेस जी आहे ना, लहानपणापासूनच्या सवयी, विचार करण्याची पद्धत किंवा स्वतःला वेगळं दाखवण्याची पद्धत, वेगळं पण दाखवलं जे आतनं सिंपल, आपला आत्मा खूप सरळ आणि सोपा आणि सामान्य आणि खूप सिंपल आहे.
तसंच प्रेझेंट करायचा प्रयत्न करायचा आहे स्वतःला. नाही आपल्याला वेगळं बनायला जायचं. आणि जेव्हा तुम्ही आतली सिम्प्लिसिटी जी आहे, सामान्यत्व आहे, सरळपणा आहे ज्या आत्म्याचा, तो आहे तसा जेव्हा प्रेझेंट करताना तो आपोआप युनिक होतो. कारण बघा, आपल्या थंबचे इम्प्रेशन प्रत्येकाचे वेगळे आहेत, बरोबर. आधार कार्ड आपल्या प्रत्येकाचं आहे. थंब इम्प्रेशन घेतात, अजून काय घेतात, पाची बोटांचे इम्प्रेशन घेतात, त्यातल्या त्यात थंब इम्प्रेशन खूप इम्पॉर्टंट आहे. त्याच्यानंतर डोळ्यांचं पण स्कॅनिंग केलंय, बरोबर. तर हे का केले? कारण प्रत्येकाचं ते युनिक आहे. कोणाचाही थंब प्रिंट दुसऱ्यासारखा, एक दुसऱ्यासारखा नाही आहे. कुणाच्याही डोळ्याचं स्कॅनिंग एक दुसऱ्यासारखं अजिबात नाही आहे. कुणाचाही डीएनए सेम नाही आहे. कुणाच्याही शरीरातली इम्युनिटी किंवा क्षमता, ॲबिलिटीज, कपॅबिलिटीज, स्किल्स एक दुसऱ्यासारखे अजिबात नाही आहेत. त्यात थोडा ना थोडा डिफरन्स आहे आणि प्रत्येक जण युनिक आहे. त्या परब्रह्मानं जे आपल्याला बनवलंय ना, आपण ना इतके भाग्यवान आणि नशीबवान आहे ना, की प्रत्येक जण युनिक आहे. मग आपण स्वतःला का कॉम्प्लिकेट करायला जातोय? क्रिटिकल सिच्युएशन मध्ये स्वतःला का घालतोय? सोपं आहे आपल्याकडं, ते सोडून आपण अवघडच्या मार्गाला का जातोय? बघा, नुसते विचार जरी चेंज केले ना, तरी आपली संपत्ती बदलणार आहे, तरी आपली बौद्धिक लेवल बदलणार आहे. बघा, इतकं सोपं आहे. पण त्याच्यात 1 मिनिटासाठी किंवा आता सेशन 4 ते 5:30 आहे, तेवढ्या वेळापुरताच विचार बदलला. आपला प्रॉब्लेम काय आहे माहितीये, म्हणजे तुम्ही नाही, इन्क्लुडिंग मी सुद्धा, की आपण जोपर्यंत ऐकतो ना तोपर्यंतच त्या एनर्जीमध्ये आणि फ्रिक्वेन्सीमध्ये असतो. आपण प्रयत्नच करत नाही की ऑल टाइम प्रत्येक क्षणाला त्याच एनर्जीमध्ये आणि फ्रिक्वेन्सीमध्ये राहायचा प्रयत्न करायचा. आपोआप होणार नाहीये काही. कारण लहानपणापासून आपले जे काही विचार आहेत ना, ते पहिल्या 2 लेवलचेच आहे. आपल्याला जर 4थ्या लेवलला जायचं असेल तर स्वतःला एफर्ट घ्यायला लागणार आहेत. आपोआप काही होणार नाहीये. तर सुरुवात, फक्त तुम्ही 1 पाऊल पुढे गेलात ना, पुढचे 99 पाऊल चालण्यासाठी तो परब्रह्म आपल्याला सपोर्ट करतोय. आणि ऑलरेडी त्या परब्रह्मानं आपल्याला सगळी चॉईस फ्री विल देऊन आपण करू शकलो नाहीये, म्हणून तो ऑलरेडी 99 पावलं चालून आलाय. आपल्याला ऊर्जा पुरवली आहे, त्याने पोहोचवतोय. आता नुसते तुम्ही विचार बदला म्हणतोय तो. तुम्ही 100व्या पायरीवर पोहोचणार आहे. म्हणजे 99 पायऱ्या चढून तो आपल्यासाठी 99% एनर्जी दिली म्हणा, किंवा 99 पायऱ्या चढून तो आलाय. फक्त आपल्याला 1 पाऊल पुढे जायची गरज आहे. ते 1 पाऊल उचलण्यासाठी जे काही एफर्ट घ्यायचे ते घ्यायला सुद्धा माणूस तयार नाहीये. तर ते 1 पाऊल जे आहे ते आपल्याला फक्त पुढे घ्यायचं आहे. एकच पाऊल टाकण्या एवढा एफर्ट घ्यायचा आहे. आणि ते पाऊल इतकं सोपं आहे, फक्त त्याच्यात कन्सिस्टन्सी पाहिजे. आणि ते कन्सिस्टन्सी राहायला, सातत्य राहायला एफर्ट आहे. पाऊल टाकायला पण एफर्ट नाहीये. ते पाऊल जे काही आपण टाकणार आहे पहिलं, किंवा जे पाऊल आहे ते टाकायला एफर्ट नाही आहे, ते टिकवून ठेवायला एफर्ट आहे. कन्सिस्टन्सी, सातत्याला एफर्ट्स आहेत. आणि ते जेव्हा आपण करू ना, आपोआप 100 पर्यंत पोहोचणार आहे. कारण ते परब्रह्म आपल्याला घेऊन चाललंय, त्यांना सपोर्ट केलाय आता आपल्याला. आणि ते सांगते आधी, आपण मॅडमने पण सकाळी सांगितलं की आधी इंडिव्हिज्युअल सोलची उन्नती होती. जसं गौतम बुद्ध बघितले आपण, परमहंस योगानंद बघितले, त्यांचे गुरु महाअवतार बाबाजी बघितले, ते इंडिव्हिज्युअली. पण त्यांनी पण काय केलं, एक झाल्यानंतर दुसऱ्याला हात दिलाय, त्याला ती साधना पास केली आहे, तू पण वर ये. हे एक एक, कारण त्यावेळी तेवढ्या लेवलचे ते सोल नव्हते. एकच म्हणजे हार्डली करोडोमध्ये एखाद दुसरा सोल लेवल एवढा असायचा की त्याला तो आत्मा, किंवा समजा महाअवतार बाबाजी असतील किंवा गौतम बुद्ध असतील, त्यांचं जे ज्ञान आहे ते समजण्यासाठी पण एखाद दुसरा सोल असायचा. त्यामुळे त्यांनी सांगायचा प्रयत्न केला सगळ्यांना, पण ते समजण्याची कपॅसिटी एखाद दुसऱ्याकडे होती. त्यामुळे एखाद दुसराच माणूस वरती परत त्याची उन्नती झाली. आत्ताची सिच्युएशन कशी आहे की तुम्ही मल्टिपल सोलना एकत्र घेऊन जाऊ शकताय, कारण त्या परमात्म्यानं स्वतःची ऊर्जा लावली आहे. त्यामुळं हे थॉट प्रोसेस पण चेंज व्हायला स्पीड आलाय. फक्त आपल्याला ते कळण्याची गरज आहे की आपला बदल काय, कुठं बदल केला पाहिजे. तर पहिला जो विचार आहे तो विध्वंसक विचार होते. प्रत्येकाचे विचार सुरुवातीला विध्वंसकच होते. बघा, लहानपणी जेव्हा आपण पहिल्यांदा सायकल शिकलो, बरोबर, सायकलीला हात, अजिबात सायकल येत नव्हती. सायकलला हात लावला आपण, इकडून तिकडून कुठून तरी काहीतरी ऐकलेलं की सायकल शिकताना पडल्याशिवाय सायकल शिकत नाही, बरोबर. हे आपण खूप जणांकडून ऐकलेलं होतं. आपली थॉट प्रोसेस काय, की सायकल शिकताना पडतंयच आणि पडलं की लागतंयच, बरोबर.
तर तो विचार काय आहे? विध्वंसकच आहे ना. हा कधी विचार आपण डोक्यात ठेवला नाहीये, सबकॉन्शियस माइंड मध्ये पेरला नाहीये की समोरच्या माणसानं 4 दिवसात सायकल शिकली किंवा 2 दिवसात सायकल शिकली. आपण काय विचार लक्षात ठेवला? त्यानं सांगताना सांगितलं की मी सायकल शिकलो 2 दिवसात, पण पडल्याशिवाय सायकल शिकत नाही. आपण त्यातलं काय कॅप्चर केलं? पडल्याशिवाय सायकल शिकत नाही. 2 दिवसात सायकल शिकलो हे नाही कॅप्चर करत आपण. का? कारण आपली जी लेवल होती ती डिझास्टर, निगेटिव्ह लेवल, थॉट, विचार प्रोसेस जे काही आहे ते पहिल्या 2 लेवलची. त्यामुळं तर इसेन्स काय घ्यायचंय, सारांश काय घ्यायचंय, कुठलीही गोष्ट आपण शिकतो बघा. जेव्हा आपण आता 4 ते 5 किंवा जे काही 40-50 मिनिटाचं सेशन असेल, त्या 40-50 मिनिटाच्या सेशन मधले अखंड 100च्या 100% सेशन मधल्या प्रत्येक एक आणि एक शब्द आपण नाही लक्षात ठेवू शकत, नाही इम्प्लिमेंट करू शकत. पण त्यातला एक जरी शब्द, एक जरी वाक्य जे आपण इसेन्स म्हणून घेतोय, सारांश म्हणून घेतोय, ते सारांशाचं वाक्य पण सिलेक्ट करायला आपल्या सोलची उन्नती तेवढी व्हायला पाहिजे ना, की कुठलं सारांश, कुठला इसेन्स आपण त्यातला घेतला पाहिजे. आणि तो कसा घेतला जातो? आपल्या आत्म्याच्या लेवलनुसार, आपल्या अंडरस्टँडिंग, समज. प्रत्येक सोल, मी मगाशी म्हटलं, प्रत्येक जण युनिक आहे. प्रत्येकामध्ये वेगळ्या वेगळ्या ॲबिलिटीज, स्किल्स आहे, युनिकनेस आहे. त्याप्रमाणे प्रत्येक सोल त्याचा सारांश वेगळ्या पद्धतीनं घेत आहे. भलेही एकच सारांश वाक्य प्रत्येकाचं असेल, पण त्यातनं जी मिळणारी समज आहे. फॉर एक्झाम्पल, आता योगी कथामृत झालं, त्यातला एक चॅप्टर असेल, त्या एका चॅप्टरचं लिखाण जे पुस्तकात केलंय, पहिला समजा एक पान आहे, त्या एका पानावरती जे काही लिहिलंय ते मी वाचलं, त्यातनं मला जे समजलं ते वेगळं आहे. किंवा मी समजून तुम्हाला जे सांगते, पहिलं पान वाचल्यावर सेम पान, सेम शब्द, सेम वाक्य, सेम चॅप्टर जो मी वाचलाय, त्यातनं मला जे समजलंय ते मी तुम्हाला सांगते, तेव्हा माझ्या पॉइंट ऑफ व्ह्यूनी मी तुम्हाला सांगते, तुमच्या नाही. बरोबर? म्हणून स्वतः स्वतः वाचणं आणि स्वाध्याय ऐकणं यात खूप फरक आहे. म्हणून तुमचं तुम्ही जेव्हा वाचन कराल ना, त्यातनं तुम्ही जे शिकणार आहे ना, ते अजून जास्ती असणार आहे. जे तुम्ही ऐकून शिकतात त्याच्यापेक्षा जास्ती असणार आहे. का? कारण की मी माझ्या पॉइंट ऑफ व्ह्यूनी तुम्हाला सांगते. तेच मंगल मॅडमने घेतलं तर त्यांच्या पॉइंट ऑफ व्ह्यूनी त्यांचे सारांश वेगळे असणार आहेत. त्या पॉइंट ऑफ व्ह्यूनी त्या सांगतील. तेच तुम्ही वाचल्यानंतर तुमच्या पॉइंट ऑफ व्ह्यूनी तुम्ही जे समजणार, सेम कंटेंट आहे, तो वेगळा असणार आहे. कारण प्रत्येकाची सोल लेवल, प्रत्येकाचा इसेन्स कॅप्चर करण्याची लेवल वेगळी आहे. म्हणून विचार हे खूप महत्वाचे आहेत, किंवा इसेन्स कॅप्चर करणं, सोल लेवल हे खूप महत्वाचे आहे. तर हा पहिला जो आहे तो विध्वंसक विचार, डिझास्टर थॉट्स. ही सायकल शिकताना पहिल्यांदा आपण 2 दिवसात शिकले, माणूस सांगताय समोरचं, त्यातलं आपण काय कॅप्चर करतो बघा. मी तुमची उत्तरं पण आता हे सांगता सांगताच देते की कसं अनालिसिस करायचंय. की एखादी व्यक्ती सांगते समोरची, आता आपण सायकल शिकणार, आता आपण 10 सायकल शिकलेल्या लोकांना विचारतो की तू सायकल शिकलास, काय काय झालं, किती दिवस लागले, कशी शिकलास, मग पाय कसा मारायचा, मग हात कसा पकडायचा, मग समोर चाकाकडे बघायचं की रस्त्याकडे बघायचं. बरोबर? सगळं सगळं विचारून घेतो आपण. किंवा पोहायला जायचं असेल, पहिल्यांदा स्विमिंग करायचं असेल, तर आपण जे शिकलेत, समोर शिकवणारा गुरु किंवा शिक्षक आहेत त्यांना विचारण्याआधी आपण जे शिकून एक्सपिरियन्स घेतलेले लोक आहेत त्यांना विचारतो. बरोबर? आणि प्रत्येकाचं मत वेगळं वेगळं असतं, प्रत्येकाची स्टेप तो वेगळी वेगळी पहिल्यांदा सांगतो, त्याच्या अंडरस्टँडिंग प्रमाणे, इसेन्स त्यानं जो काही कॅप्चर केलाय त्याप्रमाणे. पण ते जे वाक्य तो सांगतोय त्यातलं आपण काय कॅप्चर करतोय? पहिला निगेटिव्ह कॅप्चर करतोय, पॉझिटिव्ह कॅप्चर करतोय, का मिरॅक्युलस कॅप्चर करतोय, का डिझास्टर, विध्वंसक गोष्टी कॅप्चर करतोय? जसं मगाशी एक्झाम्पल दिलं की पडतच, सायकल शिकल्यावर पडतच. काय काय जण तर इतक्या अतिशयोक्तीनं सांगतात की मला पूर्ण सायकल आली, पण मी इतक्या जोरात, म्हणजे त्याच्या आधी पण मला सायकल येत होती, पण तेवढी येत नव्हती. जेव्हा मी एका गाडीला जाऊन धडकलो, माझा गुडघा फुटला आणि त्यातनं भळाभळा रक्त आलं आणि मला समोरचं दिसायचं बंद झालं, आणि असं काहीतरी भयानक त्याचं वर्णन करून, म्हणजे झालेलं असतं आवळ्या एवढं, सांगायचं कोहळ्या एवढं, जे काय अतिशयोक्त म्हणतो, त्याचं एवढं वर्णन करून सांगायचं की मला आधी सायकल येत होती, पण तेवढ्या कॉन्फिडेंटली येत नव्हती, जेवढं मी पडल्यानंतर, त्या गुडघ्यातनं भळाभळा रक्त आल्यानंतर, त्याच्यानंतर मी चालवायला लागलो ना, तेव्हा इतकं कॉन्फिडेंटली चालवायला लागलो, मला इतकी परफेक्ट डबल सीट, ट्रिपल सीट घेऊन जायला लागलो मी, पण त्याच्या आधी तेवढी येत नव्हती. मग आपण आता त्यातलं काय पकडलं बघा. नॉर्मल माणूस काय पकडतो? आपल्या डोक्यात काय राहतं? भळाभळा रक्त आलं, गुडघा फुटला, गाडी येऊन धडकली, हे काय झालं? आपलं बेसिक जे कॅप्चरिंग आहे ना सबकॉन्शियस माइंड मधलं,
तेच डिझास्टर लेवलचं आहे, विध्वंसक लेवलच आपण पहिला कॅप्चर करतोय. तर आपल्याला फोकस कशावर करायचा आहे, की मी 2 दिवसात सायकल शिकलो. पॉझिटिव्ह, मिरॅक्युलस. आता मिरॅक्युलस म्हणजे काय ते येईल पुढं, ते पण सांगेन. तर तुम्ही कसं अनालिसिस करायचं ह्याची उत्तरं पण किंवा काय करायचं हेही तुम्हाला यातनं एक एक स्टेप जाईल तसं कळेल. तर अशा पद्धतीने हे विध्वंसक विचार येतात आणि हे नॅचरली येतात, कारण आपली जी सोल जर्नी आहे, आपण कशा कुठल्या कुठल्या आत्म्यांचा म्हणजे आपले आता किती जन्म झालेत, जे काही झालेत जन्म, जे काही लर्निंग प्रत्येक आयुष्यात प्रत्येक लाईफ मध्ये आपण करून करून आलोय, ते कशा पद्धतीचं लर्निंग झालंय त्याप्रमाणे ते विचारांची लेवल पण असते. तर त्याच्यानंतरचा आहे तो निगेटिव्ह, जर अशी हायर स्टेप म्हणू आपण. जे डिझास्टर म्हणजे काय, विध्वंसक. आणि निगेटिव्ह म्हणजे काय, निगेटिव्ह नकारात्मक विचार. म्हणजे विध्वंसक नाही पण नकारात्मक. म्हणजे जसं आता तू सायकल हायवेवर चालवायला गेलास तर धडकून तुझा ऍक्सिडेंटच होणार, हा झाला विध्वंसक विचार. निगेटिव्ह म्हणजे नकारात्मक विचार काय, अरे तू हायवेवर जाणार, मग कडेकडे न जा हा, नाहीतर सायकलला काही लाईट नसते, कोणीतरी येऊन धडकू शकतो. हा झाला नकारात्मक विचार. बरोबर. तर आपण किती नकारात्मक कितपत विचार करतो आता एखादी गोष्ट. जसं मगाशी म्हटलं की घरातली व्यक्ती बाहेरून यायला रोज 5 वाजत असतील आणि एखाद्या दिवशी 5:15 वाजले, तर डोक्यात किती आणि काय काय विचार येतात, कुठल्या लेवलचे येतात, विध्वंसक लेवलचे येतात, नकारात्मक येतात, पॉझिटिव्ह येतात, मिरॅक्युलस येतात. करायचा विचार रोजचं आपलं इम्प्लिमेंटेशन आपण आरामात करू शकतो, कारण सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत अशा कित्येक गोष्टी आपल्या समोर असतात. फॉर एक्झाम्पल आपल्या गृहिणींचं सांगते की गॅसवरती दूध तापत ठेवलं असेल 1-2 मिनिटापूर्वी आणि आपण दुसऱ्या खोलीत काहीतरी करायला गेलो असेल आणि करता करता आपल्या लक्षातच नाही आपण दूध ठेवलंय, तर त्या एका खोलीतनं दुसऱ्या खोलीत यायला हार्डली 5 सेकंद लागत असतील, तर त्या 5 सेकंदात आपल्या डोक्यात 50 विचार येतात. आता दूध उतू गेलंच असेल, गेलं तर ते शेगडीवर सांडलं असेल, शेगडीवर सांडलं की डबल काम लागणार, मग ते पुसायला लागणार, मग धुवायला लागणार, मग शेगडी खाली गेलं की मग अजून डबल काम, आणि आधीच मला एवढा वेळ झालाय, डबा करून द्यायचा आहे, मग डबा करून द्यायला वेळ झाला की मग त्यांना पुढे जायला वेळ, मग बस चुकेल किंवा ट्रॅफिक लागेल, किंवा बघा किती विचार येतात त्या 5 सेकंदात. येतात की नाही तुमचं तुम्ही ऑब्झर्व करा. 5 सेकंदाचं सांगितलं, एका खोलीतनं दुसऱ्या खोलीत येईपर्यंत गॅस बंद करायला. आणि ऍक्च्युअल मध्ये जेव्हा येऊन बघतो ना, ते दूध उतू बितू काहीच गेलेलं नसतं, कारण आपण बारीक गॅस केलेला असतो, पण आपले विचार. त्यामुळे बघायचंय म्हणजे खूप, म्हणजे प्रत्येक क्षणाला आपण आपलं अनालिसिस करू शकतो. फॉर एक्झाम्पल सांगायचं झालं तर एका मिनिटात आपण हे 4ही लेवलचं अनालिसिस करू शकतो प्रत्येक मिनिटाचा. आणि तुम्ही 100%चं जे कन्व्हर्जन सांगितलं ना, ते डेफिनेटली तुम्ही एका मिनिटात तुम्ही करू शकता. असं तुम्हाला जागृत अवस्थेत तुम्ही किती तास आहे तेवढ्या लेवलचं तर करायचं म्हटलं तर तुम्ही, इतके प्रसंग आपल्या आयुष्यात प्रत्येक क्षणाला घडत असतात, विचारांच्या मानसिक लेवलला, बौद्धिक पातळीला, त्या लेवलला इतके विचार चालू असतात ना, हे अनालिसिस इझिली आपण इम्प्लिमेंट करू शकतो प्रत्येक क्षणाला. आत्ता सुद्धा इथं बसलोय ना आपण, सुरुवात झाली सेशनला तेव्हा विषयाचं नाव सांगितलं मॅडमनी किंवा मी दोघींनी सांगितलं, बरोबर. मॅडमनी सुरुवात पण केली इम्प्लिमेंटेशन वगैरे सांगायची, विचारांचं झालंय, तेव्हाच बऱ्याच जणांच्या डोक्यात विचार येऊन गेले असतील बरेच. विध्वंसक लेवल, विध्वंसक नाही येणार पण निगेटिव्ह, पॉझिटिव्ह, मिरॅक्युलस. निगेटिव्ह मॅक्झिमम निगेटिव्ह की ऑलरेडी झालंय. काही 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 जणांच्या डोक्यात विचार आले असतील की झाले, हे सेशन मध्ये झालंय विचारांबद्दल, पण माझ्या लक्षात नाहीये, आणि काय काय आत्ता परत मी शिकेन, म्हणजे थोडंसं हायर स्टेपला, वरच्या लेवलला, पॉझिटिव्ह लेवलला. काय काय जणांचं असं झालं असेल की मला आठवतंय मागच्या वेळी जे काही विचारांचं सेशन झालं असेल, पण आज मला अजून काहीतरी नवीन शिकायला मिळेल. काय काय जणांचं असं आलं असेल की मला सगळं माहिती आहे, मी इम्प्लिमेंट पण करते, मी सकारात्मक विचारात ऑलरेडी आहे, पण मला अजून काहीतरी ऍडव्हान्स स्टेप अशी कळेल आजच्या विचारांच्या या सेशन मधनं, की मी प्रत्येक क्षणी अवेअरनेस मध्ये राहून माझ्या ऊर्जेचा स्तर वाढवेल आणि माझ्या आयुष्यात असं काहीतरी घडेल मिरॅक्युलसली की मी कधी स्वप्नात पण विचार केला नसेल. इतकं चांगलं काहीतरी मला आजच्या सेशन मधनं मिळेल. बघा हं. हे विचार येऊन गेलेले असतील, यातला एखादा तरी 100% प्रत्येकाच्या डोक्यात विचार येऊन गेला असणार. तर अशा पद्धतीनं आपण इम्प्लिमेंटेशन नक्की करू शकतो प्रत्येक क्षणाला. तर नकारात्मक विचार म्हणजे काय, हे मी एक्झाम्पल तुम्हाला सांगितलं, सायकलचं एकदम परफेक्ट उदाहरण देऊ.
दुसरा एक उदाहरण म्हणजे आपण अजून एक घेतलं होतं की एखादी व्यक्ती आपल्या घरातली रोज 5 वाजता येत असेल, 5:15 वाजता आली. विध्वंसक विचार म्हणजे काय सांगितलं की ऍक्सिडेंट झाला असेल का, अजून काय झालं असेल, बरं वाईट तर झालं नसेल, हा झाला विध्वंसक विचार. नकारात्मक विचार म्हणजे काय, आज वेळ का झाला असेल, गाडी पंक्चर झाली असेल का, बस चुकली असेल का, बरोबर. असे हे नकारात्मक म्हणजे थोडस विध्वंसकच्या ऍडव्हान्स स्टेप म्हणू शकता नकारात्मक. तिसरी जी लेवल आहे ती पॉझिटिव्ह थॉट्स म्हणजे सकारात्मक विचार. आता सकारात्मक विचारांबद्दल वेगळं काही सांगायची गरज नाही. जर 5चे 5:15 वाजले असतील तर आपण काय विचार करू की झाला असेल एखाद्या दिवशी वेळ, काम जास्त असेल ऑफिसमध्ये किंवा शाळेतनं मुलगा वेळानं आला असेल तर बस हळूहळू येत असेल किंवा ट्रॅफिक लागला असेल, येईल. किंवा कोणतरी मित्र-मैत्रीण वाटेत भेटला असेल, गप्पा मारत असेल, म्हणून येत असेल निवांत, म्हणून 10-15 मिनिटं वेळ झाला असेल. काळजी करायची काहीच गरज नाही, बरोबर. हे सकारात्मक विचार. तेच सायकलच्या बाबतीत की मला सायकल येत नाही, भलेही मला 50 लोकांनी सांगितले पडल्याशिवाय सायकल येत नाही, पण मला माहितीये मी न पडता व्यवस्थित 2 दिवस, त्यांनी जरी 2 दिवस सांगितलं असेल तर मी एका दिवसात सायकल शिकेन. हा झाला सकारात्मक विचार. तर असे आपण सकारात्मक विचार किती करतो दिवसभरात. जसं दुधाचं उदाहरण बघा, मी वेगळी वेगळी उदाहरणं देऊन सांगते रोजच्या आयुष्यातली, अशी तुम्ही असंख्य उदाहरणं दिवसभरात प्रत्येक क्षणाला आपल्या रोजच्या आयुष्यात घेऊ शकता. दुधाचं उदाहरण, जसं की दूध तापत ठेवले आणि आपण विसरून गेलो, 5-10 मिनिटं झालं आणि एका खोलीतनं दुसऱ्या खोलीत येईपर्यंत गॅस बंद करायला आपण विचार करू शकतो की ठीक आहे, उतू जरी गेलं तरी काय, मी बारीक केलं असेल नक्कीच, कारण मला सवय आहे नेहमीच की दूध उतू जाऊ शकतं, तर मी आधीच ते बारीक करूनच ठेवेन आणि बारीकच असणार आहे. किंवा तुम्ही सकारात्मक विचार करू शकता की मला माहितीये की एवढा वेळ झालाय की अजून दूध तापलं नसेल किंवा उतू गेलंच नसणार आहे, बारीकच असणार आहे. किंवा बारीक दूध केल्यानंतर आपल्याला माहितीये कितीही वेळ जरी ते राहिलं गॅसवरती तर ते पातेल्याच्या बाहेर येत नाही, ते आटतं फुगून फुगून, म्हणजे त्याचं साय वरती येऊन येऊन ते आटतं, पण बाहेर येत नाही पातेल्यात, बरोबर. तर अशा पद्धतीने आपण सकारात्मक विचार करू शकतो. जस्ट एक्झाम्पल दिलं. त्याच्यानंतर पुढचा जो आहे, चौथा प्रकार जो आहे तो मिरॅक्युलस थॉट्स. मिरॅक्युलस थॉट म्हणजे ज्याला तुम्ही अद्वितीय म्हणू शकता किंवा कल्पनेच्याही पलीकडचे विचार, जे की आपण म्हणतो ते लहान मुलांच्या स्टोऱ्या असतात ना, बार्बीच्या किंवा डॉलच्या, की त्यांच्या त्या गोष्टींमध्येच एकदम मिरॅक्युलस सांगितलेलं असतं तशा टाईपचं. आणि हे जे सांगते चौथ्या प्रकारचा विचार, एकतर पहिलं आपलं जे सबकॉन्शियस माइंड आहे ना, ते तयारच होत नाही एक्सेप्ट करायला मिरॅक्युलस विचार. म्हणजे आपण समजा फॉर एक्झाम्पल की मॅडमनी पण बऱ्याचदा त्यांच्या सेशनमध्ये सांगितलं की त्यांनी कॉलेजमध्ये असताना वगैरे किंवा शाळेत असताना पुस्तक डोक्याखालून खाली घेऊन झोपायचे. तर आपण काय विचार करतो तेव्हा पण किंवा आता पण, की डोक्याखाली पुस्तक घेऊन जर ज्ञान आत घुसलं असतं तर मग शाळेला जायची गरजच काय, शिक्षणात घ्यायची काय गरज होती किंवा शिक्षकांचीच गरज काय, बरोबर. असं झालं असतं तर सगळ्यांनी नुसती डोक्याखाली पुस्तकं घेऊनच झोपले असते. हे आपले निगेटिव्ह विचार, बरोबर. मिराक्युलस विचार म्हणजे काय, की मी डोक्याखाली पुस्तक घेऊन झोपते ना, तर 100% मला त्यातलं नॉलेज नक्कीच माझ्या आतमध्ये काहीतरी गेलं असणार आहे आणि मला ते योग्य वेळी आठवणार आहे आणि सुचणार आहे आणि मिळणार आहे. हा मिरॅक्युलस विचार. किंवा सायकलचं उदाहरण घेऊ, की मी सायकल शिकणार आहे, हा विचार येता क्षणीच आपल्याला झोपल्यावर पण जागेपणी पण आपण स्वतःला आपण मस्त एकदम गर्दीच्या ठिकाणावरनं डबल सीट घेऊन कोणाला तरी सायकलवर मस्त आनंदात सायकल चालवत मार्केटमधनं चाललोय शॉपिंग करत, एकदम परफेक्ट सायकल येते. अजून शिकायला गेलो नाहीये, फक्त विचार आलाय डोक्यात की किंवा आपण ठरवलंय सायकल शिकायची, तेव्हा आपण अशी स्वप्न बघायला लागतो किंवा आपल्या डोक्यात असे विचारायला लागतात की मी एकदम परफेक्टली, तिथं कुठेही पडण्याचा विचार नाहीये, तिथे कुठेही 100 जणांना विचारायला गेलो नाहीये. 100 जणांना आपण कधी विचारतो, जेव्हा आपल्याला शंका येते, डाऊट येतो, तेव्हा तेव्हा आपण 100 जणांना विचारतो. तर आणि हे शंका डाऊट कधी येतात, जेव्हा आपण निगेटिव्ह लेवलला असतो. संशय कधी येतो आपल्याला, जेव्हा आपण लोअर फ्रिक्वेन्सीमध्ये असतो. तर हे मिराक्युलस लेवलला जेव्हा असतो तेव्हा आपल्याला संशय आणि या गोष्टी यायची गरजच नाही, 100 जणांना विचारायला जायची गरजच नाही. आपलाच आपल्यावर एवढा आत्मविश्वास आणि एवढा कॉन्फिडन्स असतो की मला माहितीये, मी विचार केला ना, मला सायकल शिकायची आहे, मला सायकल परफेक्टली येणार आहे, न पडता येणार. इव्हन त्याच्यात न पडताचा पण
कुठेही उल्लेख येणार नाही. तुम्ही फक्त तो तेवढाच विचार कराल की तुम्ही एकदम परफेक्टली मार्केटमधनं सायकल चालवताय. मार्केटमधनं किंवा ट्रॅफिकच्या ठिकाणी आपण कधी सायकल किंवा गाडी चालवू शकतो? जो व्यवस्थित प्रॅक्टिस करतो किंवा काय, म्हणजे ते मिरॅक्युलस थॉटच झालं ना. आणि जेव्हा आपण मिरॅक्युलस थॉट करतो ना, आणि आत्ताची ऊर्जा तेवढी आहे, हे आता मी तुम्हाला रोजच्या 3D ह्या ज्या मॅट्रिक्स लेवलच्या आयुष्यातली उदाहरणं आहे ती देते, कारण ती समजतात आपल्याला. कारण आपण त्या लाईफ मध्येच आहे, त्यातच गुंतलोय. तेच सांगितल्यावर आपल्याला लगेच समजतंय, म्हणून मी सांगते. हेच एक्झाम्पल मिरॅक्युलस थॉटचं तुम्ही आध्यात्मिक लेवलला जेव्हा घ्याल ना, तेव्हा तुम्ही अनुभवाल स्वतः स्वतः की काल आपण सोल लेवल बघितल्या, ओल्ड सोल पर्यंत किंवा त्याच्या पुढे ऍडव्हान्स आणि किंवा ट्रान्सडेंटल आणि इन्फानाइट सोल. मला माहितीये आपला सोल जो आहे ना खूप ऍडव्हान्स लेवलचा आहे. आपण त्याच्यावरती लेअर जमा केले, किंवा आपण म्हणतो ना मेंदूवर गंज चढतो, किंवा पाढे बघा लहान मुलांना की नाही. आता सुट्टी होती, बरं ज्यांच्या घरी लहान मुलं असेल त्यांना अंदाज असेल की सुट्टीत काहीच अभ्यास नाही केला आणि शाळा चालू झाली आणि त्यांना म्हटलं की म्हण आता हा पाडा, तर येत नाही त्यांना. का येत नाही? कारण मध्ये काहीच अभ्यास केलेला नसतो, काहीच प्रॅक्टिस केलेली नसते, विसरून जातात. म्हणून आपल्याला पाढे जे आहेत लहानपणापासून शाळेत पण सांगितलं होतं की रोज पाढे म्हणायचे. बरोबर? रोज वोकॅबलरी इंग्लिश शब्द, नवीन नवीन इंग्लिश शब्द पाठ करायचे, किंवा रोज स्तोत्र म्हणायचं. हे का सांगितलंय? कारण सातत्य आपल्या अंगी बाणावं, कन्सिस्टन्सी निर्माण व्हावी. आणि जेव्हा आपण कन्सिस्टन्सी मध्ये राहतो तेव्हा, आणि ती कन्सिस्टन्सी पण बघा, आधी आपल्याला 21 दिवस 40 दिवस, आपण पण ऐकलंय आता ध्यान पण 40 दिवस, पण आत्ताची ऊर्जा इतकी इतकी ऍडव्हान्स आहे, इतकी आपल्याला सपोर्टिव्ह आहे ना. तुम्ही फक्त मिरॅक्युलस लेवलचा विचार ठेवा स्वतःमध्ये, दृढ विचार करा, आपोआप होतंय. आणि हे मी स्वतः इम्प्लिमेंट केलंय. मी तुम्हाला सांगू शकते की क्रियायोगाची दीक्षा जेव्हा घेतली तेव्हा, घेतल्यानंतर ना साधना, कोणाचीच साधना कन्सिस्टंटली होत नाही. खूप रेअर लोक आहेत अशी, ज्याला ज्याला तुम्ही म्हणू शकता की ऍडव्हान्स सोल आहेत. ते ते कन्सिस्टन्सी ठेवतात शिकल्याबरोबर लगेच एका दिवसात. आणि 99% लोकांचं काय होतं, शिकतात किंवा दीक्षा घेतात ना, त्याच्यानंतर 8 दिवस, नव्याचे 9 दिवस होते साधना, आणि त्याच्यानंतर पुन्हा गॅप पडतो. जसं लहान मुलांचं सांगितलं की सुट्टी आली की गॅप पडतो, किंवा करत नाहीत अभ्यास आणि मग पाढे विसरतात, मग परत पहिल्यापासून पाढे पाठ करायला लागतात, एफर्ट जास्त घ्यायला लागतात ना. मग तेच तुम्ही कन्सिस्टन्सी ठेवली असती तर तुम्हाला नाही तेवढे एफर्ट घ्यायला लागणार. तर त्या साधनेत पण, म्हणजे मी माझं एक्झाम्पल यासाठी देते की आत्ताच्या क्षणी, आत्ता तुम्ही जरी ठरवलं या क्षणी मला मिरॅक्युलस लेवललाच माझे विचार ठेवायचे आहेत, तरी पॉसिबल आहे आणि लगेच इम्प्लिमेंट होते आणि लगेच त्याचे रिझल्ट तुम्हाला दिसतात. तर ती दीक्षा घेतल्यानंतर ना, सेम माझं पण पहिले नव्याचे 9 दिवस केले, त्याच्यानंतर ना नाही झाली साधना कंटिन्यू. मध्ये एका महिन्याचा गॅप पडला, त्याच्यानंतर सगळं विसरून गेलं. मग त्याच्यानंतर मी ठरवलं की नाही, मी म्हणजे मी नव्हे, त्या आत्म्याची थ्रस्ट होती, तहान होती साधनेची, त्यानेच ठरवलं आणि या देहाकडनं करून घेतलं. फक्त तयारी या देहाची पाहिजे. त्याला जेव्हा तो आत्मा आतनं जागृत करत असतो, उठ उठ आता तुला करायचंय करायचंय, तेव्हा ह्या देहाला, त्या मनाला ते मान्य करून, तो आळस झटकून करायची गरज असते, तो एफर्ट घ्यायची गरज असते. बाकी तो आत्मा सगळं करून घेतो, कारण त्याची थ्रस्ट असते. आता पण आपण एवढे जण आहे इथं, 47 जण, ते आपण देह फक्त ते मनानं आणि देहानं आपण एफर्ट घेतलेत. बाकी हे शिकायची जी थ्रस्ट आहे ती आपल्या आत्म्याची आहे, लर्निंगची जी थ्रस्ट आहे, म्हणून 47 जण इथं आहेत. बरोबर? तर त्या आत्मा जो आहे त्याची थ्रस्ट जेव्हा असते, आतून जेव्हा ओढ असते ना, तर तो आपल्याला इतकं इतकं टोचत असतो, ते पोक करत असतो आपल्याला की उठ आत्ता सेशन आहे, उठ आता तुला हे करायचं आहे, उठ आत्ता तुझी साधनेची वेळ आहे, उठ आत्ता तुला ध्यान करायचं आहे. पण आपली झोप, आपलं काम, आपण या मॅट्रिक्स मध्ये एवढं अडकलं ना, नाही माझं हे अजून व्हायचंय ना, मग मी ते करते. अरे नाही, तुम्हाला आतनं जो गायडन्स मिळतोय ना, तो आत्म्याकडनं, तो फॉलो करा. आणि तो जेव्हा फॉलो करते ना, तेव्हा हे मिरॅक्युलस लेवलची जी थॉट प्रोसेस आहे ना, ती अजून वाढायला मदत होते. आणि हे इमिजिएट करतो. मग ते साधना माझी गॅप पडली, गॅप पडल्यानंतर ना आत्म्याची थ्रस्ट होती, तो मला सारखा डिवचायचा, रोज सेम टाइमला डिवचायचा. सकाळी झोपेत सुद्धा मध्यरात्रीच्या 2:30-3 वाजता मला जाग यायची की तुला साधना करायची आहे.
हा आत्मा सांगायचा, पण देहाला काय वाटायचं की नाही मला जाग आली कारण मी लवकर झोपले किंवा जे काही एक्स वाय झेड कारण असते. मग काय करायचं, परत झोपायचं. तो आत्मा पुन्हा टोचायचा अजून तासाभराने की उठ तुला करायचंय. नाही, मग घड्याळ बघायचं की नाही आता एवढेच वाजलेत, माझी झोपून उठायची वेळ अजून झाली नाही, परत झोपायचं. बघा आपण किती किती टाळतो त्याला, किंवा किती त्या आत्म्याला किंवा आपण तरसवतो. त्याची थ्रस्ट आहे शिकायची, पण आपण हा मन, ही देह बुद्धी, हा देह जो आहे हे मायाजाळामध्ये आल्यानंतर, या मॅट्रिक्स मध्ये आल्यानंतर आपण ह्या देहाचे किंवा शरीराचे जे काही चोचले पुरवतोय ना, त्याच्यामुळे आपल्या आत्म्याची जी उन्नती आहे ना ती थांबते. तर ती उन्नती बघा, आपल्याला तो इतक्या वेळा एफर्ट घेतो टोचून सांगायचे, आठवण करून द्यायचे, पण आपण दुर्लक्ष करतो. मग तो गॅप झाल्यानंतर ना मला एक वीक असा आला की सारखं म्हणजे माझी झोपच पूर्ण व्हायची नाही आणि सारखी जाग यायची. म्हणजे त्या आत्म्याची जी तहान आहे ती एवढी होती ना की करायची आहे तुला साधना. तुला दीक्षा अशीच नाही, आणि सगळ्यांना सगळं मिळत नसतं, काहीतरी कारण असतं आणि प्रत्येकाचा सोल वेगळा आहे. एकानं केलं म्हणजे दुसऱ्याने ते करायचंच असं अजिबात नसतं. एकानं दीक्षा घेतली दुसऱ्याने घ्यायची असं आणि तुम्ही जरी ठरवली ना की ह्यानी घेतली ना मला पण घ्यायची आहे, आणि तुम्ही घ्यालही ती अट्टहास करून घ्याल, पण त्याच्या पुढची जी काही प्रोसेस आहे ना ती आपल्याकडनं होत नाही. तर जो काही प्लॅन असतो आपल्या सोलचा, त्याप्रमाणे आपल्याला तो सोल आहे ना घेऊन जातो. जसं मी सांगितलं ना की तो आतनं आपल्याला पोक करत असतो, टोचत असतो सारखं, किंवा आपल्याला जागरूक करत असतो. मग आपला सोल प्लॅन जो आहे ना त्याप्रमाणे आपल्याला तो त्या फ्लोला घेऊन जातो. जर आपली देह बुद्धी आणि मन ह्यांना आळस, ह्यांना झटकून आपण त्याचं जर फॉलो करायला लागलो तर आपण फास्ट जातो त्या रस्त्यावर. तेच आपण आळस आणि बाकीच्या गोष्टींकडं, या मॅट्रिक्स मध्ये संसार, घर आणि या सगळ्यात अडकून नंतर करू, आधी हे करू मग ते करू असं करून करायला लागलो, काय करतो आपण, जे फास्ट सरळ मार्ग आहे ना तो आपण जरासा डायव्हर्जन घेतो आणि मग जरा आपल्याला जायला वेळ लागतो. तर हे सगळं आपल्याच हातात आहे. सगळं, सगळी फ्री विल दिली आपल्याला, सगळी चॉईस आपल्या हातात दिली आहे. करायची गरज आहे फक्त. आणि हे फक्त विचारांमधनं आपण एवढी उन्नती करू शकतो. तर हे मिरॅक्युलस विचार. मग मध्ये गॅप पडल्यानंतर ना आठवडाभर असं झालं की सारखी मध्यरात्रीची जाग यायला चालू झाली. रोजचं ध्यानाचं टायमिंग आहे 4:30चं, एकट्याचं करायचं किंवा सेशन असू दे नसू दे. पण त्याच्या आधी जाग यायला लागली तर काय कळे ना की, आणि झोप पण व्हायची नाही, आणि काय म्हणजे दिवस असाच म्हणजे चिडचिड व्हायची, किंवा कळायचं नाही की काय चाललंय, काय व्हायला लागलंय मला. आतनं सारखं वाटायचं की काहीतरी चुकतंय, काहीतरी चुकतंय माझं, किंवा काहीतरी माझ्यात म्हणजे मी करायचं विसरते. पण ही देहबुद्धी, तो आळस, शरीराचे चोचले जे काय म्हणतो आपण ते आहेत ना, ते तरी पण आठवण त्यांना व्हायची नाही की तुला साधना करायची आहे. 2 वेळ सांगितले, ऍटलीस्ट एकदा तरी कर. मग असंच ते परब्रह्म, तो सोल आपल्याला ना समोरनं इंट्युशन्स देतो, वेगळ्या वेगळ्या व्यक्तींमार्फत, सिच्युएशन मार्फत. मग समोर अशा 2-3 व्यक्ती आला, त्यांनी मला विचारलं स्वतःहून समोरून की साधना चालू आहे का, आपण दीक्षा घेतलेली एकत्र, किंवा एकत्र दीक्षा घेतलेल्यांचा फोन आला, त्यांच्याशी भेटणं व्हायला लागलं असं अचानकच त्या आठवड्यात. आणि मग रिअलाइज झालं की माझी साधना थांबली आहे आणि मला ती करायला पाहिजे. पण पुन्हा आळस, बरोबर, एक दिवस केलं परत दुसऱ्या दिवशी कंटाळा आला. तर हे आपली देहबुद्धी किंवा हे शरीर, हे मॅट्रिक्स, मायाजाळ मागं ओढणारं जे आहे ते आपल्याला रोखणार आहे. हे आपल्यासाठीचे हर्डल्स म्हणू शकतो आपण, स्वतःचेच आहेत ते, दुसऱ्यांचे कोणाचे नाही. दुसरं कोणी काही आपल्याला कधीच रोकत नसतं, कधीच आपल्याला बंधनात अडकवत नसतं. आपणच आपलं सगळं काय करून घेत असतो. सुरुवातीला मॅडमनी पण सांगितलं, जे काय आहे ते आपणच आपल्याला करतो, चांगलं वाईट जे काय आहे ते. तर मग कळलं की करायची आहे, आणि मग सुरुवात झाली. आणि मग कळायला लागलं की जेव्हा आपण समोरच्या व्यक्तीला सांगतो की साधना करायची किंवा 2 वेळची करायची, आणि मी 2 वेळची साधना करते, 1 वेळची साधना करते, जेव्हा आपण युनिव्हर्समध्ये, मॅडम पण सांगतात की तो विचार सोडतो, तेव्हा ते युनिव्हर्स आपल्याकडनं करून घ्यायला लागतो. आणि जेव्हा हे चार चौघात की हा मी 1 वेळची साधना करते, मग समोरची व्यक्ती जेव्हा 2 वेळची करते म्हणून सांगते, तेव्हा आपल्याला पण वाटतं की अरे ते करू शकतात, मग आपण का नाही करू शकत. कारण आपलं जे काही वाढ जी आहे लहानपणापासूनची, ती दुसऱ्यांना बघूनच आहे. ईर्ष्या, किंवा समोरच्याने केलं की मग मी करणार, मग त्याचं एवढं होऊ शकते मग माझं पण होऊ शकते ना. त्याच्या आधी आपल्याकडे सगळी कपॅबिलिटी असते, सगळं असतं, आपला सोल आपल्याला सांगत असतो हे कर ते कर, तरी आपली तिच्याकडे दुर्लक्ष करतो. पण जेव्हा दुसरा करतो किंवा शेजाऱ्यांच्या घरात काय आलं की मग आपल्याला वाटतं की आपल्याला पण पाहिजे ते, बरोबर. त्याच्या आधी आपण घेऊ शकत असतो ते, पण कधी विचारच आलेला नसतो, किंवा आला तरी आपण दुर्लक्ष करतो.
म्हणजे जे म्हणतो ना की शेजाऱ्यांच्या घरात काय आलं की मग पोटात दुखायला लागतं, असं असा प्रकार आहे. तर आपली वाढच तशी झाली या मॅट्रिक्स मधली 3D लेवलची. म्हणून ते आहे की मग समोरची 2 वेळची साधना करतो, मग मला काय हरकत आहे ना. त्यांच्याकडे तर एवढे व्याप आहेत, एवढ्या सगळ्या गोष्टी करून ते करू शकतात, तर माझ्याकडे तर तेवढं काहीच नाहीये. मी तर मग आरामात करू शकते, मग केलंच पाहिजे. असं करून मग कन्सिस्टन्सी वाढली. आणि जेव्हा आपण साधनेत राहतो, मग भलेही दीक्षा घ्यायलाच पाहिजे असं का नाही. तुम्ही साधं ध्यान रोज जे काही, ध्यान म्हणजे पण एका जागी बसून डोळे बंद करून ध्यानच केलं पाहिजे असंही नाही आहे. जे तुम्ही काय मॅडम पण सांगतायत आता, आपण असेन्शन लेवलला, बियॉन्ड असेन्शन शिकतोय आता, तर त्या लेवलला आहे. तर तेव्हा पण जे काय तुम्ही काम करताय ते फुल्ली फोकसनी, माइंडफुली करताय. पूर्ण फोकस, पूर्ण तुम्ही फक्त त्यामध्येच आहे. मन धन जे काय आहे ते त्याच्यासोबतच आहे, आणि पूर्ण लक्ष देऊन ते करताय, ते म्हणजे पण ध्यानच आहे, जे काही काम करतायत. आणि तेव्हा जेव्हा करताय ना, तेव्हा तुमच्या डोक्यात ऑटोमॅटिकली पॉझिटिव्ह मिराक्युलस लेवलचेच थॉट यायला चालू होतात. फक्त सुरुवात करायला लागते की मला हे मिराक्युलस लेवलला विचार करायचे. म्हणजे जसं सायकलचं एक्झाम्पल सांगितलं की मला झोपल्यावर पण आणि जागेपणी पण, मला फक्त मी ठरवलंय मला सायकल शिकायची आहे, पण झोपेत पण मला अशीच स्वप्न पडतात की मस्त मी गर्दीच्या ठिकाणावर डबल सीट सायकल घेऊन चालले. आणि जागेपणी पण मी स्वतःमध्येच असा विचार करते की मला सायकल येते ऑलरेडी, फक्त मला करायची गरज. हे मिराक्युलस लेवलचे थॉट्स म्हणजे विचार करण्याची गरज आहे. आणि हे मिराक्युलस लेवलचे थॉट्स कधी येतील, विचार कधी येतील? स्टेप वाईज. म्हणजे विध्वंसक लेवलचे सुरुवातीला सगळेजण या स्टेप मधनं जातात, जसं सोलचं सांगितलं तसंच या विचारांचं पण. सगळेजण डिझास्टर लेवलचे विचार करत होते, करतात, किंवा त्या स्टेप मधनं गेलेत, जात आहेत. त्याच्यानंतर नकारात्मक, आणि मग सकारात्मक, आणि मग मिरॅक्युलस. मिरॅक्युलस आणि मिरॅक्युलस लेवलला गेल्यानंतर पण मी म्हटलं ना की कन्सिस्टन्सी पाहिजे. तर आपलं काय होतं, मिरॅक्युलसला पोहोचतो आपण, तरी एखादा प्रसंग काहीतरी समोर आला किंवा घडला वाईट प्रसंग, तरी त्यातून सुद्धा आपल्याला पॉझिटिव्हली घेता येतं ना, की बाबा हे घडलंय म्हणजे काहीतरी मोठं होणार होतं, त्याच्याऐवजी हे छोट्यावर निभावलंय. किंवा हे झाल्यामुळं माझं काहीतरी चांगलं होणार आहे किंवा झालंय. हे जे काही मिराक्युलस किंवा सकारात्मक लेवलचा आपण विचार करू शकतो ना, ते करायचे. आपलं काय होतं की आपण मिराक्युलस लेवलला असतो, सकारात्मक लेवलला असतो, पण अचानकपणे घरात काहीतरी घडलं वाईट, किंवा एखादी व्यक्ती वाईट वागली, किंवा अनावधानानं काहीतरी चुकीचं बोलून गेली, तर आपल्या डोक्यात इतके इतके डिझास्टर आणि निगेटिव्ह विचार यायला लागतात की आतापर्यंत तर चांगली होती, बाहेर गेलेली, यांच्या घरी गेली होती, मग त्यांनी माझ्याबद्दल त्यांच्या कानात काहीतरी फुंकलं असेल का, किंवा त्यांना हे कळलं असेल का, म्हणून ते माझ्यासोबत असे वागले का, म्हणून ते मला असं बोलले का, किंवा एखादी गोष्ट घडली असेल तर मग मी त्या देवाला गेले नाही म्हणून मग आमच्या घरी असं झालं का, मी ते साधू आलेले त्यांना काही दिलं नाही, किंवा भिक्षुक आलेले त्यांना काही वाढलं नाही म्हणून माझ्या घरी असं संकट आलं का. असले विचार आपल्याला यायला लागतात. बरोबर, कन्सिस्टन्सी आपली जाते सकारात्मक आणि मिरॅक्युलस थॉटची. तर आपल्याला ती कन्सिस्टन्सी, सातत्य टिकवून ठेवायचं आहे ह्या तिसऱ्या चौथ्या लेवलच्या विचारांचा. आणि असं कधीच होत नाही की आपण 100% प्रत्येक क्षणी चौथ्या लेवलला, मिराक्युलस लेवललाच असतो. ऍटलिस्ट प्रयत्न करायचा आहे तिसऱ्या आणि चौथ्या लेवललाच राहायचा. तिसऱ्याच्या खाली आपल्याला जायचं नाहीये. जितकं सकारात्मक आणि मिराक्युलस राहता येईल तितकं. भलेही तुमचं वय 70 वर्ष आहे आणि तुम्हाला वाटतंय की मला पोहायला शिकायचंय किंवा मला 4 व्हीलर शिकायचे, भलेही लोक सांगतील की 60व्या वर्षानंतर पोहायला येत नाही, शिकणं अवघड जातं, गाडी चालवायला येऊ शकत नाही, वेळच लागतो, हे ते लोकांसाठी. प्रत्येक जण युनिक आहे, सांगितलं, प्रत्येकाकडं कपॅसिटी वेगळी आहे, स्किल्स वेगळे आहेत, प्रत्येक जण युनिक आहे. तर भले त्या 70 वर्षाच्या माणसाला नाही आलं असेल 60 वर्षानंतर शिकायला, किंवा त्याला वेळ लागला असेल, याचा अर्थ असा नाही की तुम्ही 90 वर्षाचे किंवा 70 वर्षाचे झालाय मग तुम्हाला पण तसंच होईल. हे आपण थॉट प्रोसेसनी क्रिएट केले आणि कलेक्टिव्हली क्रिएट केले हे सगळं या मॅट्रिक्समध्ये, या भौतिक आयुष्यामध्ये, भौतिक पृथ्वीवरती, तिसऱ्या 3D मध्ये. आता आपल्याला मिराक्युलस लेवलला विचार करायचे की 90व्या वर्षी सुद्धा मी एखादी नवीन गोष्ट, जसं 4 वर्षाचं 2 वर्षाचं मूल फास्ट शिकतं तसंच शिकू शकते. हा मिराक्युलस लेवलचा विचार झाला की ते कुठेही वय, शरीर, किंवा पैसा, किंवा काही काही गोष्टी मॅटर करत नाहीत. फक्त विचाराची गरज आहे, मिराक्युलस विचार करण्याची गरज आहे. आणि हे सगळं होतं, तुम्ही इम्प्लिमेंट करून बघा. कोणाला म्हणजे जर तुम्हाला एखादं काही असेल
शिकायचं असेल किंवा एखादी काहीतरी गोष्ट असेल आणि तुम्हाला वाटत असेल की आता माझं वय निघून गेलंय, आता माझी कपॅसिटी नाही आहे तेवढी, आता माझ्याकडे मुलं आहेत, घरी सासू सासरे आहेत किंवा बरेच काही काही चॅलेंजेस आहेत आणि त्यामुळे मला हे करणं शक्यच नाहीये, असं जेव्हा वाटतं ना, एक्झॅक्टली त्याच्या अपोजिट म्हणजेच मिरॅक्युलस विचार करा. कितीही चॅलेंजेस असले तरी माझ्याकडनं हे होणारच आहे, मी हे करूच शकते आणि मी हे करणारच. तेवढा कॉन्फिडन्स, तेवढा आत्मविश्वास माझ्यात आहे आणि मी हे करणारच. हा मिरॅक्युलस लेवलचा विचार जेव्हा तुम्ही कराल ना, आपोआप आयुष्यामध्ये तसे विचार आणि तसे प्रसंग आपोआप समोरून तुम्हाला अपॉर्च्युनिटी येतात, समोरून तुम्हाला सपोर्ट सिस्टीम तयार होते. आणि जे खूप जण अनुभव घेतलेत बरेच जणांनी असे, तर हे व्हायला चालू होतं, होऊ शकतं कधी, जेव्हा आपण एक पाऊल पुढे जातो तेव्हा 99 पावलं समोरनं येतात. ते परब्रह्म आपल्याला ती ऊर्जा, ती लेवल देतं, सपोर्ट देतं. फक्त आपल्याला एक पाऊल मिरॅक्युलस लेवलला जायची गरज आहे. आणि लक्षात ठेवायचं आहे की आपल्याला तिसऱ्याच्या खाली जायचंच नाहीये. इथं जेवढे लोक आता प्रेझेंट आहेत 45 जण, सगळे हे तिसऱ्या लेवल, ऍटलिस्ट तिसऱ्या लेवलमध्ये आहेतच आहेत. म्हणूनच तुम्ही इथपर्यंत पोहोचू शकलाय. तर आपल्याला खाली जायचंच नाहीये. जसं काल सांगितलं, सोल जे आहेत, भलेही ते ध्यानात असतील नसतील, कुठल्याही सोलची कुठल्याही जन्मात भलेही ध्यान करू देत नाही करू देत, कितीही वाईट वागू देत, त्यांच्या आत्म्याचा कधीच खालची म्हणजे त्यांची घसरण होत नाही, उन्नतीच होत असते. भलेही स्लो होते पण उन्नतीच होते. कधीही ते ढासळत नाहीत किंवा खालच्या लेवलला जात नाहीत. तसंच विचारांचं पण आपल्याला करायचंय, पण विचारांच्या बाबतीत असं होत नाही. विचार ढासळू शकतात प्रसंगानुसार, सिच्युएशननुसार. म्हणून हे आपल्या हातात आहे, आपल्याला करायची आहे ही गोष्ट. तर आपण हे लक्षात ठेवायचंय की काही जरी झालं तरी मला तिसऱ्या लेवलच्या खाली यायचंच नाहीये, कायम मला वरच्याच उन्नतीच्याच लेवलला राहायचंय. आणि जेव्हा तुम्ही मिरॅक्युलस थॉटच्या लेवलला राहता, आपोआप सगळं परिस्थिती, माणसं, आजूबाजूचे चॅलेंजेस सुद्धा तुम्हाला मदत करतात स्वतःहून मिरॅक्युलस लेवलला राहण्यासाठी. आणि आपल्याला त्या लेवलला जायचंय. तर अशा पद्धतीनं हे 4 प्रकारचे विचार आहेत आणि त्याचं महत्व आहे. तर आता आपल्याला 4ही प्रकार सांगितले, कसे चेक करायचं, अनालिसिस करायचं आणि कसं इम्प्लिमेंट करायचं हे सुद्धा मी एक्झाम्पल द्वारे सांगितलंय. कोणाला काही याबद्दल शंका, प्रश्न किंवा काही कळालं नाही कळालं असं असेल तर तुम्ही हँड रेज करू शकता किंवा विचारू शकता. तर कोणाला काही असेल प्रश्न या 4 विचारांबद्दल, टाइप्स ऑफ थॉट्स आणि इम्पॉर्टन्स बद्दल, तर तुम्ही हँड रेज करा किंवा विचारू शकता. मॅडम मी बोलू का? हा, येस. तुम्ही जे म्हणालात ना मिरॅक्युलस थॉट्स, तर ते माझे असतात मिरॅक्युलस थॉट्स कधी कधी, की त्यात काय मोठं मी नक्कीच करेन, मी अमुकच करेन. पण नंतर लगेच मला प्रश्न पडतो की पण हे करून मी काय करणार आहे आता ह्या वयात, त्याचा उपयोग काय आहे, कशाला करायचं, आणि मग लगेच माझे विचार बदलतात. तर असं पण होऊ शकतं का, हो, तसंच होतं, म्हणजे की सगळ्यांच्याच बाबतीत तसंच होतं. त्याचा उपयोग नाहीये मग मी कशाला करू? आता मला गाडी शिकायची मग खूप आता इच्छा आहे तुम्ही आणि मला सांगा, खात्री आहे की मी शिकू शकेन. उपयोग नाहीये हा विचार कुठल्या लेवलचा आला? निगेटिव्हच आला ना. राईट. मग आता हम्म तेच सांगितलं, कन्सिस्टन्सी ठेवायची आहे. तेच आपल्याला उलट करायचं आहे. आता तुम्ही म्हणताय की उपयोग नाही आहे. काल आपण हम्म सपोर्ट लेवल शिकल्या, बरोबर? जेव्हा हम्म तुम्ही लर्निंग करत जाता, बघा ही खूप छोटी गोष्ट आहे. आत्म्याच्या लेवलला गाडी शिकणं ही सुद्धा खूप छोटी गोष्ट आहे. ह्याच्यापेक्षा छोटी गोष्ट सांगते मी. हम्म सीताफळ खातो ना आपण, बरेच म्हणजे आता माहिती आहे सीताफळ बरेच जण असे खात असतील की आपण हातात घेतो, सोलतो आणि खातो. त्यामुळे काय होतं, बी काढायला लागते, पण ते तोंडात गेल्यानंतरच काढू शकतो, हाताने नाही काढू शकत, बरोबर? आणि त्यामध्ये सगळा आपला हात खराब होऊन जातो, चिकट होऊन खराब जातो, होतं. बरोबर? हे खूप सोपं आहे, लर्निंग आहे, हे खूप इम्पॉर्टंट लर्निंग आहे सोलसाठीचं. तेच मला शिकायला मिळालं आत्ता या 4 वर्षामध्ये, की तुम्ही सीताफळ कसं खाऊ शकाल. तुम्हाला चिकट नका, समजा तुम्ही प्रवासात आहे आणि तुम्ही नाही हात धुवू शकत, बरोबर? चिकट हात नाही करू शकत, तर कसं, तर तुमच्यासोबत चमचा ठेवा ना, एक चमचा ठेवून सीताफळातले जे काही असतात ना खायचे गर, ते त्या चमच्याने घ्या, खावा. बिया आहेत त्या डायरेक्ट तुम्ही एखाद्या डिस्कार्डिंगच्या पिशवीमध्ये वगैरे टाका, हात खराबच होणार नाहीयेत. हे खूप छोटं लर्निंग आहे, खूप म्हणजे खूपच बेसिक लर्निंग आहे. मला माहित नाही इथं किती जणांना माहिती असते सीताफळ कसं खायचं ते. मला माहिती नव्हतं, फ्रँकली स्पीकिंग. मला अजिबात हे कसं खायचं माहित नव्हतं माझ्या वयाच्या 25-26व्या वर्षापर्यंत. मी हातानेच खायचे, चिकटच हात व्हायचे माझे आणि मला आवडायचं नाही म्हणून मी सीताफळ पण खायचे नाही, का तर हात चिकट होतात म्हणून.
आणि जेव्हा माझं हे लर्निंग झालं तेव्हा मला ते आता आवडतं खायला. मग हे काय झालं, खूप सोपं लर्निंग आहे. म्हणजे तुम्ही म्हणाल विचार करून काय म्हणजे लहान पोरांसारखं सांगताय, पण ते आत्म्याच्या लेवलचं लर्निंग आहे. आणि हे छोटे छोटे लर्निंग आहेत ना, जेव्हा ते लर्निंग करून आपण पुढे जातो तेव्हाच आत्म्याची उन्नती होते. आता हे मी तुम्हाला 3D लेवलचं सांगितलं, कारण आपण संसारात राहतो आणि हे सगळ्या गोष्टी करतो म्हणून. आणि आपण या संसारातच त्यासाठी आलोय की बारीक बारीक गोष्टी शिकत शिकत मग आध्यात्मिक लेवलच्या गोष्टी शिकतोय. आणि ही बारीक गोष्ट ज्या अर्थी संसारातली कळते त्या अर्थी अध्यात्मातली पण ती तेवढीच बारीक गोष्ट मी शोधू शकते ना. मग लर्निंग मला करायचंय अजून, भलेही मला वाटत असेल मी 4थ्या स्टेजला आहे, पण मला येत नव्हतं सीताफळ खायला म्हणून मी खात नव्हते सीताफळ. भलेही मला वाटतं मी 4थ्या लेवल आहे, पण ते छोटंसं लर्निंग राहिलं होतं सूक्ष्म लेवलचं. मग तुम्ही म्हणताय आता की 4 व्हीलर मी या वयात शिकून काय करू. तुम्हाला जर वाटत असेल की मला आत्म्याची उन्नती करायची आहे, तर तुम्हाला 4 व्हीलर तुम्ही आत्ता शिकलात तर तुम्हाला कदाचित पुढच्या जन्मात पुन्हा 4 व्हीलर शिकायला यायला लागणार नाही. तुम्ही याच वयात म्हणजे याच लाईफ मध्ये शिकून जाल ते. हे जस्ट एक्झाम्पल देते मी. याचा अर्थ असा नाही की सगळ्यांनी 4 व्हीलर शिकायची. हो, ज्या पण गोष्टी आपल्याकडे आहेत. मॅडम लगेच मला वाटतं की आपल्याला नाहीच आहे ना पुढचा जन्म, आपण तर अगदी हे करणार हे आहोत की हे तेच सांगितलं ना मी की मी 4थ्या स्टेजवर आहे, मला माहिती आहे. हो. याचा अर्थ असा नाही की आपण सगळं लर्निंग केलंय. हम्म. इवन मॅडम पण सांगतात की असेन्शन 1 ते 2% लोकांचं का होणार आहे, यामुळेच होणार आहे. आपल्याला वाटतंय की मला आता जन्मच नको आहे. तुम्ही भलेही म्हणाल मला जन्म नको आहे, पण तुम्ही लर्निंगच अजून पूर्ण केलं नाहीये. तुम्ही भलेही म्हणाल मी ध्यान करते 6 तास 8 तास आणि माझे विचार सकारात्मक झालेत, पण तुम्हाला जे लर्निंग घ्यायला तुम्ही आलाय पृथ्वीवरती, हे छोटं लर्निंग जे सीताफळाचं सांगितलं, तेवढ्या सूक्ष्म लेवलचं जरी लर्निंग तुमचं झालं नसलं तरी तुम्हाला यायला लागेल जन्म घेऊन. ज्या अर्थी तुमच्या सोल लेवलला तुमच्या डोक्यामध्ये विचार आलाय ना की मला 4 व्हीलर शिकायची आहे, त्या अर्थी तुम्ही ते लर्निंग करण्यासाठी आलाय. आणि आणि कधी त्याच कधी आपली अगदी खात्री असेल आणि आपण ठरवलं तरी आजूबाजूचे म्हणतात, मुलं म्हणतात, मैत्रिणी, अगो काय काहीतरी काय वेडी आहेस का, काही नको काही नको काय, म्हणजे ते मग आपलं पॉझिटिव्हिटी अगदी नक्की ठरलेलं मग आपलं पुन्हा ढासळतं असं तेच होतं. मगाशी उदाहरण दिलं ना, जेव्हा हो आपण डाऊट मध्ये असतो ना, संशयमध्ये किंवा निगेटिव्ह मध्ये, तेव्हा आपण विचारतो 4 जणांना किंवा 4 जणांचं मत हम्म. गृहीत हो धरतो. बरोबर. बरोबर, म्हणून आपल्याला हो. तिसऱ्याच्या खाली जायचंच नाहीये. विचारच करायचे नाहीये तिसऱ्याच्या खालचा आपल्याला. 3ऱ्या आणि 4थ्या हम्म. मध्येच राहायचं हे ठरवायचंय पक्क. मग ज्या अर्थी ओके. तुमच्या डोक्यात किंवा तुमच्या मनात किंवा तुमच्या आत्म्याला विचार आलाय की मला हे शिकायचंय, त्या अर्थी ते लर्निंग तुम्हाला घ्यायचंय म्हणून आलाय. तो उगीच आलेला नाहीये. कुठलीच गोष्ट आपल्या आयुष्यात उगीच आलेली नसते. कुठलीच गोष्ट को इन्सिडेंटली योगायोगाने होत नाही. कुठलीच. म्हणजे आपण म्हणतो ना की आम्ही गेलो तिथे, काहीच ध्यानीमनी नव्हतं, प्लॅन नव्हतं, पण ते झालं किंवा ते मला भेटले कोणतरी गृहस्थ. ते योगायोग नसतो, तो प्लॅन आहे सोलचा, त्यांच्या सोलचा आणि तुमच्या सोलचा, की तुम्ही या ठिकाणी जाल, एकमेकांशी काही कम्युनिकेशन नाही आणि तुम्ही तिथे भेटणार आहे. तर ते सोलचा प्लॅन आहे, ते व्हायलाच पाहिजे आणि ते झाल्यावरच ते कम्प्लीट होणार आहे ती प्रोसेस. तसं ज्या अर्थी तुमच्या डोक्यात विचार आलाय ना शिकायचंय, त्या अर्थी ते लर्निंग आहे तुमच्या सोलला म्हणून डोक्यात आलंय. उगीच काही नाही होत, कुठलीच गोष्ट उगीच होत नाही. चांगली असेल, वाईट असेल, मिरॅक्युलस असेल, कुठलीच गोष्ट उगीच आणि योगायोगाने होत नाही. त्यामुळं भलेही कोणी कितीही येऊन तुम्हाला, म्हणून आत्मविश्वास म्हटलं ना किंवा दृढ निश्चय हे खूप महत्वाचे आहे. आपल्याला आपल्या स्वतःची म्हणजे आत्म्याची उन्नती करायची असेल तर मग तुम्ही ठरवू शकता. म्हणजे आता पुन्हा तुम्हाला सद्विवेक बुद्धींनी विचार करायची गरज आहे त्याच्यात, की या वयात शिकून मी काय करू. 4 व्हीलर शिकायची आहे, पण या वयात शिकून मी काय करू. जर तुम्ही पॉझिटिव्हली निगेटिव्हली त्याचे दोन्ही काढू शकता. मॅडम पण सांगतात काउन्सिलिंग मध्ये, एखादी गोष्ट तुम्हाला करायची आहे ना, त्याचे प्लस पॉईंट काय आहेत आणि मायनस पॉईंट काय आहेत लिहून काढा ना. कुठले पॉईंट जास्त वाटतात तुम्हाला त्यातले, त्यानुसार तुम्ही डिसिजन घ्या. मग भलेही समोरून तुम्हाला 500 लोक येऊन काहीही सांगतील, पॉझिटिव्ह सांगतील, निगेटिव्ह सांगतील, तुम्हाला गरज नाहीये त्यांचं ऐकायची. तुम्ही तुमच्या लेवलला जाऊन ते पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह दोन्ही लिहून काढल्यानंतर तुम्हाला कुठले जास्त वाटते त्यानुसार तुम्ही डिसिजन घ्या. आणि तुमच्या आत्म्याचं जर प्लॅनच असेल सोलचा की याच जन्मात शिकायचे, तर ऑटोमॅटिकली तो तुम्हाला पॉझिटिव्ह लेवलचेच विचार देईल जास्तीत जास्त. आणि तुम्हाला तो एनकरेज करेल. जसं मगाशी सांगितलं, टोचणी लावणं, आठवण करून देणं, जागरूक करून देईल तो सारखं सारखं. हे सगळे काय म्हणतो आपण की टेस्टिंग म्हणा किंवा स्टेप्स आहेत कळायच्या आपल्याला.
आणि सगळं आपलं आपण करू शकतो आणि आपल्याला ना हे आतूनच इन्स्टिंक्ट मिळतात, आतूनच कळायला लागतं की आपण डिसिजन पण कसा घ्यायचा. आपण म्हणून म्हटलं की खूप लकी आहे आपण, एकतर प्रत्येक जण युनिक आहे, प्रत्येकाकडं काहीतरी अशी अफलातून स्किल्स आहेत ना, प्रत्येकाकडं असं काहीतरी स्किल आहे ना, फक्त ते शोधायची गरज आहे. आणि जेव्हा तुम्ही ते स्किल कॅप्चर कराल, तो इसेन्स पकडाल ना स्वतःचा, जसं सेशन मधला सांगितलं इसेन्स, तसं स्वतःच्या आतमध्ये पण इसेन्स आहे. पण तो आपण कधी पकडू शकतो, जेव्हा स्वतःमध्ये बघू, स्वतःकडे लक्ष देऊ तेव्हा. आणि जेव्हा आपल्याला ते अफलातून स्किल आपल्याकडे जे काही आहेत ना, एकच असेल असं काही नाही, मल्टिपल असतातच ऍक्च्युली. कारण आपण जितके जन्म घेऊन आलो, प्रत्येक जन्मात एकतरी स्किल आपलं परफेक्ट, कमीत कमी एक स्किल परफेक्ट होत असतो. तर जेव्हा आपण तो इसेन्स आपल्या अफलातून स्किल जेव्हा कॅप्चर करतो ना, तेव्हा हे मिराक्युलस गोष्टी, मिराक्युलस विचार आपोआप व्हायला लागतात, वेगळं काहीच करायला लागत नाही. म्हणून आतमध्ये, म्हणून ध्यान, म्हणून इम्प्लिमेंटेशन, ह्या सगळ्या गोष्टी आहेत. तर आय होप सुचेता मॅडम तुम्हाला उत्तर मिळालं असेल तुमच्या हो प्रश्नाचं. मॅडम, कळलं. थँक्यू, धन्यवाद. थँक्यू. फार छान अजून सांगताय तुम्ही. आजचं सेशन तर खूपच मस्त झालं. थँक्यू थँक्यू. थँक्यू. कोणाला काही प्रश्न असेल तर विचारू शकता. विचारायचं आहे का कोणाला अजून प्रश्न? काही नूतन शंका आहे मॅडमचा का? मेसेज, कोणाला विचारायचं असेल तर विचारा, नाही तर मेसेज मध्ये नूतन मॅडमनी विचारलंय त्याचं उत्तर. येस वैशाली मॅडम विचारा. अनम्यूट केलंय ना तुम्ही? वैशाली मॅडम काही विचारायचं आहे? अनम्यूट केलंय? नाही झालं असेल. हा. ओके, ठीक आहे. तर नूतन मॅडमचा प्रश्न आहे की निगेटिव्ह विचार येतो, त्याच्यानंतर तो आल्यानंतर त्याचं पुढं काय होतं? पुढं काय होतं तर बऱ्याचदा मॅडमने पण सांगितलंय की जेव्हा निगेटिव्ह विचार येतो तेव्हा जितका लवकर फास्ट मध्ये तुम्हाला तिथंच कट 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 म्हणू शकता तेवढं कट करायचंय. का तर आजच म्हणजे मॅडम पण सांगतात, माझ्या बाबतीत पण बऱ्याचदा असेच एक्सपिरियन्स येतात की मी जो काही सेशन घेणार असते ना, त्याच्याशी रिलेटेड समोरून काही ना काहीतरी इन्फॉर्मेशन मला ऍडव्हान्स लेवलची मिळत जाते किंवा येत जाते. तर आज सकाळी म्हणजे हे विषय तर ठरलेलाच होता घ्यायचा, तर सकाळी एक व्हिडिओ आला समोर की जेव्हा आपण एखादा विचार करतो ना, तर तो 17 सेकंदात, म्हणजे आत्ता विचार माझा आलाय 5:06 20 सेकंदांनी, जे काय असेल सेकंद, तर तो विचार आल्यापासून 17 सेकंद, विचार आल्यापासून 17 सेकंदापासून, म्हणजे आत्ता विचार आला आणि त्याचे 17 सेकंद झाले, त्या 17 सेकंदापासून त्याचं मॅनिफेस्टेशन व्हायला, प्रोसेस व्हायला चालू होते. मॅनिफेस्टेशन नाही होत म्हणजे पूर्णत्वास नाही येत, पण पूर्णत्वासाठी येण्यासाठीची जी प्रोसेस असते ती व्हायला सुरुवात होते. आणि 17 सेकंदापासून ते 60 सेकंदापर्यंतचा वेळ आपल्याकडे असतो, ज्या वेळात आपण तो विचार चेंज करू शकतो. म्हणजे निगेटिव्हचा पॉझिटिव्ह, डिझास्टरचा पॉझिटिव्ह, किंवा पॉझिटिव्हचा मिरॅक्युलस. हे 17 सेकंदापासून 60 सेकंदापर्यंतचा जो काही टाइम पिरियड आहे तो मधला, त्या वेळात आपल्या हातात तेवढा टाइम असतो की तो आपण विचार चेंज करू शकतो. समजा नाही झाला विचार चेंज, तर काय होतं? तर जसं आपण म्हणतो की आकाशिक रेकॉर्ड आहेत किंवा ब्रह्मांडामध्ये ते विचार जे काही आहेत ते पोहोचतात, जातात, जे काही आपले विचार येतात ते, आणि त्याप्रमाणे आपल्या आयुष्यामध्ये बऱ्याच गोष्टी आपल्याला फेस करायला लागतात, चांगल्या असतील किंवा वाईट असतील, जसा आपला विचार असेल त्याप्रमाणे. मग समजा आपला 60 सेकंदामध्ये निगेटिव्ह विचार आला असेल आणि आपण तो बदलला नाही, तर तो जातो म्हणजे ब्रह्मांडामध्ये जातो. ब्रह्मांडामध्ये गेल्यानंतर न त्याचं जे काही रेकॉर्ड होतं, आता नियम काल पण मी सांगितलं, कर्माचे नियम बदलले, तसे आकाशिक रेकॉर्डिंगचे पण नियम बदलायला लागले. आकाशिक रेकॉर्ड पण चेंज करू शकतो. आता ते मॅडम घेतील डिटेलमध्ये बियॉन्ड असेन्शनच्या ह्याच्यात. तर तो ब्रह्मांडामध्ये 60 सेकंद झाल्यानंतर जो गेला विचार, त्याच्यानंतर आपण तो कट केला नाही, बदलला नाही, गेला, तर तो पोचला तिथे. पोचल्यानंतर काय होतं की आपण 1 मिनिट झाल्यानंतर, म्हणजे ते 60 सेकंद झाल्यानंतर मग रिअलाइज होतं की अरे कट करायला पाहिजे होता, केला नाही, किंवा कंटिन्युअस आपण त्या निगेटिव्ह मध्येच राहतो. तर जो विचार तुम्ही निगेटिव्ह केलाय ना, भलेही तुमचा तोच विचार समोरून त्याचं रिझल्ट जो येणार आहे किंवा सिच्युएशन किंवा जे काही हर्डल येणार आहे ते त्याच रूपात नाही येत निगेटिव्ह, ते कुठल्या तरी वेगळ्या मार्गाने थोडंफार, म्हणजे जर 100% तुम्ही 60 सेकंदानंतर पण कंटिन्युअस त्याच निगेटिव्ह विचारात असाल, तर तशा टाईपचं निगेटिव्ह अजून पण काहीतरी घडू शकतं किंवा निगेटिव्ह होऊ शकतं आजूबाजूला, किंवा विचार
विचारांची जी काही आपली सातत्य आहे ते त्या लेवलला राहतं आणि निगेटिव्ह गोष्टी घडू लागतात किंवा प्रसंगांना सामोरं जावं लागतं. जर तुम्ही तो चेंज केला विचार 60 सेकंदाच्या आत, तर त्याचा इम्पॅक्ट नाही आहे. 60 सेकंद होऊन गेल्यानंतर नंतर तुम्ही चेंज केला तर निगेटिव्ह विचार जो काही 100% होणार असतो त्यातला 10-20% काहीतरी म्हणजे मायनर, म्हणजे जसं म्हणतात ना, मोठा धोंडा किंवा दगड पायावर पडण्याऐवजी छोटस मातीचा कण पायावर पडणं, तशा टाईपचं काहीतरी होऊ शकतं. तर यात घाबरून जाण्यासारखं किंवा असं काही नाहीये. हे सूक्ष्म लेवलचं सांगते मी फक्त, की का विचार आपले मिरॅक्युलस आणि सकारात्मक ठेवायला पाहिजेत, कारण त्या विचारांवरती सगळं आहे म्हणून. बाकी काही नाही. आणि खूप सोपी गोष्ट आहे, आपल्याला फक्त विचार चांगले ठेवायचे आहेत. बाकी आपल्याला काही हार्डवर्क करायचं नाही आहे याच्यात. शारीरिक फिजिकल वर्क तर काहीच नाही आहे याच्यात. फक्त आपल्याला हायर एनर्जीमध्ये राहण्यासाठी चांगल्या विचारात राहायचं आहे. भलेही समोरून कितीही गोष्टी निगेटिव्ह येऊ देत, आणि त्या जेव्हा गोष्टी निगेटिव्ह येतात ना, आणि ज्याच्या आयुष्यामध्ये खूप जास्त निगेटिव्ह गोष्टी येत आहेत किंवा प्रसंग येतात, त्यांनी तर आवर्जून लक्षात ठेवा, जितक्या जास्त निगेटिव्ह गोष्टी तुमच्या किंवा प्रसंग तुमच्या समोर येत आहेत, हर्डल समोर येतात, ट्रिगर समोर येत आहेत, याचा अर्थ त्या प्रत्येक ट्रिगर मधनं तुम्हाला सकारात्मक शोधण्यासाठी ते तुम्हाला दाखवतंय उलटी बाजू. कारण माणसाचा स्वभाव आहे ना, बघा आपण बघतो ना सरकारी कार्यालयामध्ये, जिथं भिंतीवर लिहिलेलं असतं ना थुंकू नका, बरोबर तिथंच थुंकलं जातं ना. का? तर माणसाचा जे स्वभाव आहे ना बनलेला, तो असा आहे की जे करू नका म्हणतो ना ते केलं जातं. म्हणून सकारात्मक विचार करण्याची जिथं गरज असते ना, तेव्हा नकारात्मक गोष्टी आपल्या समोर येतात. कारण आपल्याला शिकवायला आलेल्या असतात की यातनं तू सकारात्मक विचार कर. भलेही तुला या प्रसंगाला सामोरं जायला लागलंय निगेटिव्ह, तर ह्यातनं पॉझिटिव्हली तू काय विचार करू शकतेस. भलेही तुला आता असं झालंय, काहीतरी निगेटिव्ह झालंय, तर हे झाल्यामुळं तुझ्या आयुष्यात पॉझिटिव्हली काय काय घडले किंवा घडू शकते, किंवा तुझ्यात त्यामुळे काय बदल झालेत आणि बदल तू करू शकतेस पॉझिटिव्हली, हे शिकण्यासाठी ते निगेटिव्ह गोष्टी जास्तीत जास्त ज्यांच्या कोणाच्या आयुष्यात येत असेल, किंवा तुम्ही म्हणत असाल ध्यान करतोय तरी पण आम्हाला असंच होतंय, ध्यान करतोय तरी आमच्या आयुष्यात असंच होतंय, नातेवाईक असंच वागतात, नवरा असंच वागतो, बायको असेच वागतात, जे काही XYZ कारणं असतील, हे आम्ही सगळं इम्प्लिमेंट करतोय, मॅडम सांगतायत ते सेशन मध्ये होत आहे ते, तरी आमच्या बाबतीत हे असंच का होतंय, हे ज्यांचे प्रश्न आहेत ना त्यांच्यासाठी हे उत्तर आहे. तर आय होप नूतन मॅडम तुम्हाला पण उत्तर मिळालं असेल. तर थँक्यू, तुम्ही प्रश्न विचारल्यामुळं बऱ्याच जणांच्या मनात ते प्रश्न असतात सूक्ष्म रूपात काहीतरी ह्याच्याशी रिलेटेड, त्याची उत्तरं पण त्यांना मिळतात. तर तुम्ही ग्रुपला पुढे घेऊन जाण्यासाठी प्रश्न विचारता तेव्हा मदत करत असतात. तर तुमची पण ऊर्जा त्यामुळे वाढणार आहे, तुमची पण उन्नती त्यामुळे होणार आहे. तर थँक्यू सो मच प्रश्न विचारले त्यांना सुद्धा, आणि जे कोणी अटेंड करतायत, इम्प्लिमेंट करतायत त्या सगळ्यांना धन्यवाद. वैशाली मॅडम विचारा. हा मॅडम, आवाज येतोय का आता? हो, हो. येतोय येतोय. हा, मला असं विचारायचं होतं मगाशी की मिरॅक्युलस विचार तर येतात, आपल्याला डेस्टिनी मदत करते, आपल्याला मदत करण्यासाठी हे सगळं घडतंय, पण त्याच वेळेला आपण एखादी खूप मोठी गोष्ट करत असताना त्याच्या निगेटिव्ह बाबी सुद्धा समोर येतात, की उद्या जाऊन जर समजा मला त्रास दिला किंवा माझ्या घरच्यांना त्रास दिला, हे बरोबर. येतं आपल्याला, मला दिसतं की मला काय काम करायचं आहे हे मला कळतं, पण ते काम करण्यासाठी ज्या वेळेला आपण पावलं उचलतो त्यावेळेला हे पण विचार मनामध्ये येतात की उद्या जर असं झालं तर, मग त्यांनी आपल्याला खूपच त्रास दिला तर, आपल्या बाबतीत असं केलं तर, तसं केलं तर, तर हे कसं ओव्हरकम करायचं? तेच सुचेता मॅडमनी प्रश्न विचारेल ना त्याच्याशी संबंधित आहे थोडंसं, हे हा थोडंफार हा त्याला लिंक होतं. तर पुन्हा आपण दुसऱ्या लेवलला जातो, निगेटिव्ह लेवलला जातो. तर करतानाच विचार असं करायचे, तुमच्या डोक्यात आलंय ना ते काम करायचं, तुम्ही करायला घेतलंय, बरोबर. पहिल्यांदाच दृढ निश्चय आणि आत्मविश्वास असा पाहिजे आपला, की हे काम करायला माझ्याकडे आलंय किंवा मी घेतलंय ना हातात, याचा अर्थ यातनं चांगलंच काहीतरी होणार आहे म्हणून घेतलंय मी आणि मी करते. मग त्याच्यातनं तुम्हाला भलेही समोर दिसतंय की आता मी असं केलं तर ते तसं होणार, आणि जेव्हा तुम्ही तो तसं होणार, मग अशी मी दुधाचं उदाहरण दिलं ना एक्झाम्पल, हा 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 आपल्याला वाटतं की दूध उतू गेलं असेल, मग ती शेगडी घाण होणार, मग मला सगळं स्वच्छ करायला लागणार, मग वेळ होणार, मग बस चुकणार आणि मग ऑफिसला जायला वेळ होणार. आणि ऍक्च्युअल मध्ये जेव्हा येऊन बघतो ना तिथं दूध उतूच गेलेलं नसतं. आपण उगीच पुढचे विचार करतो, उगीच. आणि जेव्हा हे उगीच पुढचे विचार करतोय ना, आपली ऊर्जा जी आपण ध्यानातनं मिळवली आहे ना ती त्याला देतोय. आणि जेव्हा अशी निगेटिव्हली विचार करून ऊर्जा देतोय, तेव्हा तुम्ही म्हणताय की मला माहिती आहेत ना माझ्या घरचे, मी हे केल्यामुळे मला माहिती आहे पुढे जाऊन असं करणार, असं वागणार, असं म्हणणार हे केल्यावर मी, तर तुम्ही ती ऊर्जा त्यांना ते करण्यासाठी पुरवताय. भलेही त्यांच्या डोक्यात आता काहीच नाहीये तसं करायचं पुढं, पण तुम्ही पूर्व ग्रह दूषित होऊन
पूर्वीच्या प्रसंगावरनं त्यांना आधीच अनालाइज करून ऑडिट केले ना त्यांचं की ते तसंच वागतील. त्याच्यावर करेक्ट. तुम्ही स्वतःच त्याचं ठरवता की ते तसं करतील. ते भलेही तेव्हा करणार नसतात तसं, पण तुम्हीच त्यांना ऊर्जा पुरवताय करा म्हणून. कळतंय? तर पण बाकीच्यांना असाच अनुभव, वाईट अनुभव आलेला असतो. म्हणजे माझ्या बरोबरचे जे कलिग आहेत त्यांनी 2 जणांनी प्रयत्न केला. हम्म. त्याच्यापेक्षा जास्त हायर लेवलच्या इंटेन्सिटीने मी करू शकते, हा कॉन्फिडन्स मला आहे. उलटा पण विचार करा ना, उलटा विचार करा. 2 जणांनी प्रयत्न केला आणि त्यांच्या हा, बाबतीत कसं झालं, तुम्ही तिसरे आहे, तुम्ही त्यांच्यापेक्षा जास्ती प्रयत्न करताय. विचार करतानाच असा करा की त्या दोघांना त्यांनी त्रास दिलाय ना, तर मला हा, ते असं वागणूक देतील की ती 2 जण मला आश्चर्याने येऊन विचारतील की असं तू काय केलंस इतकं चांगलं ते वागताय. असा विचार करा ना. तुम्ही काय विचार अच्छा. करताय की त्या दोघांना पण तसा त्रास झालाय म्हणजे मला पण तसाच होईल. हेच चेंज करायचं आपल्याला. कारण की समोर अपोजिशन जे आहे ना ते खूप मोठं आहे. ते खूप, म्हणजे उदाहरण घ्या तुम्ही भ्रष्टाचार. कळालं? हा कळालं. खूप मोठ्या प्रमाणात आहे, त्याला सपोर्ट करणारे खूप जण आहेत. मग पण त्याच्या मॅडम एक विरुद्ध जर सांगू का, आपली ऊर्जा जर असेल ना तेवढ्या लेवलची किंवा आपले थॉट मिरॅक्युलस लेवलचे असतील, तेव्हा आपली हा, ऊर्जा ऑब्व्हियसली हायर लेवलची असते. आणि जेव्हा आपली ऊर्जा हायर लेवलची असेल ना, भलेही भ्रष्टाचार करप्शन तुमच्या हातात जवळ येऊन होत असेल, तुमचा हात इथं आहे आणि त्या हाताच्या बाजूला करप्शन होत असेल, तरी तुमच्या हा, हाताला टच सुद्धा नाही होणार ते. नाही एवढी होत, हे मान्य एवढी आहे मला. ऊर्जा, हो, एवढा हो, कॉन्फिडन्स आणि एवढा आत्मविश्वास असला पाहिजे. आपली ऊर्जा असेल तर तो येतो आत्मविश्वास. आणि होतच हो. नाही त्या गोष्टी आपल्या बाबतीत तशा. अच्छा, तर ते थँक्यू विचार मॅडम. चेंज करू शकतात. असे जसं मी तुम्हाला एक्झाम्पल दिलं जस्ट ते, की तुम्ही दुसऱ्यांना भलेही झालं असेल, फेस करायला लागला असेल, भलेही समोरची व्यक्ती कितीही निगेटिव्ह असेल, कितीही वाईट असेल, ती सगळ्यांच्या बाबतीत देव जरी आला तरी तशीच वागते. पण मी त्या हा, देवापेक्षाही वेगळी आहे. मी मगाशी सांगितलं, प्रत्येक करेक्ट. जण युनिक आहे. मी देवापेक्षाही वेगळी आहे. त्यामुळे भलेही ती व्यक्ती देवासोबत वागत असेल, पण मी देव नाहीये. मी बाकीचे 100 व्यक्ती नाही आहे. मी माझी वेगळी आहे. माझ्या बरोबर ती व्यक्ती चांगलंच वागणार आहे. हे जेव्हा तुम्ही पक्क घेऊन जाताना आणि त्याच व्हायब्रेशन मध्ये त्या व्यक्तीसोबत समोर जाता, जवळ जाता, वागताना, ती व्यक्ती तुम्ही अनुभव करा आणि नक्की याचं उत्तर म्हणजे आहे ह्याच्यामध्ये खरं आहे, सत्य आहे. होतं ते. होत. कारण हे मीही अनुभवलेत बऱ्याच गोष्टी. हो. त्यामुळे मी तेवढं कॉन्फिडेंटली सांगू शकते. हे खूप बदलतात, ड्रास्टिक चेंज होतात, इमिजिएट एका सेकंदात होतात. अच्छा, थँक्यू. थँक्यू. जयश्री मॅडम बोला. हा नमस्कार मॅडम. नमस्कार. म्हणजे आजचं तुम्ही सांगितलं ते खूप छान, म्हणजे बदलण्यासाठीच आहेत. पण मला असं विचारायचं होतं की म्हणजे प्रत्येक म्हणजे इन्सिडेंट काहीतरी घडत असतो तर तिथं निगेटिव्ह विचार येतोच, नाही येत असं होत नाही. पण त्याला आपण पॉझिटिव्ह विचाराने सुधरू शकतो किंवा पुढे जाऊ शकतो. हम्म, पण रोजच्या जीवनात येऊच नाही निगेटिव्ह विचार आपल्या मनात कधीच. हम्म, तर तिथं असं परफेक्ट आपण एखादं वाक्य किंवा म्हणजे ध्यान तर करतोयच आपण, पण हम्म. अजून एक काय करावं असं एक विचारायचं होतं मला. ह्याला काहीच ऑप्शन नाहीये. काही करण्यासारखं काही नाहीये ह्याच्यात प्रॅक्टिकली किंवा अफर्मेशन असं काहीच नाहीये. बघा, आपण पृथ्वीवर आलोय, 3D मध्ये आलोय ना, हेच शिकायला आलो. आपण इथं जन्मच त्यासाठी घेतलाय की आपली सिच्युएशन कायम ऍटमॉस्फिअर एकदम प्लेजंटच नसणार आहे कायम, की निगेटिव्ह विचार येताच कामा नाही. त्यासाठी आजूबाजूला इतकं सगळं चांगलंच असेल हे नाही. आपण लर्निंगसाठी आलोय ना, शिकण्यासाठी आलोय. त्यामुळं आपल्या आजूबाजूला असे इतके प्रसंग येणार आहेत. तुम्ही जितकं जास्त पॉझिटिव्ह विचारात राहाल ना, तितके तुमच्या आजूबाजूला निगेटिव्ह गोष्टी व्हायला लागतात सुरुवातीला. कारण तुमची ऊर्जा अजून वाढली नसते तेवढी, म्हणून सुरुवातीचं सांगते मी. आणि तितक्या गोष्टी निगेटिव्ह आजूबाजूला व्हायला लागतात, मग आपोआप परत तुम्ही, ते तुमचं टेस्टिंग असतं. ती जी काही एक फेज असते ना, स्टेज असते, ते तुमची टेस्टिंगची असते. तुम्ही दृढ राहण्याची ती स्टेप असते. तर तेव्हा तुम्ही ठाम राहून, दृढ राहून, सकारात्मकच जेव्हा राहता ना, तेव्हा तुमची ऊर्जा वाढते आणि आजूबाजूच्या निगेटिव्ह गोष्टी ज्या सारख्या सारख्या तुम्हाला ट्रिगर करतात ना, मग त्या कमी कमी व्हायला लागतात. पण सुरुवातीला तुम्ही पॉझिटिव्ह कितीही राहिला तरी आजूबाजूला असे काही प्रसंग घडतात, असं काही गोष्टी घडतात की तुम्हाला निगेटिव्ह विचार करायला भाग पडतं तेव्हा. म्हणूनच तो 17 ते 60 सेकंदाचा जो वेळ दिलाय ना, बघा, सगळं जे काही आहे ना खूप सिस्टमॅटिक आहे, प्लॅनिंगनी केलेलं आहे, असंच नाही झाले काही. सोल प्लॅन खूप मोठे आहे. तर ते 17 ते 60 सेकंदाचा वेळ त्यासाठीच आहे की निगेटिव्ह गोष्टी आजूबाजूला घडतायत, तुम्ही पॉझिटिव्ह आहे आणि ते बघितल्यामुळे तुम्ही काही सेकंदासाठी निगेटिव्ह झालायत, पण ते परत रिव्हर्स होण्यासाठी किंवा निगेटिव्हचं पॉझिटिव्ह होण्यासाठी वेळ दिलाय तुम्हाला तेवढा. तो अवेअरनेस तेवढा तो असला पाहिजे त्या स्टेजमध्ये, त्या फेजमध्ये. आणि तो चेंज झाला पाहिजे. असं कधीच होणार नाहीये की मी कायमच पॉझिटिव्ह मध्ये राहावं म्हणून काहीतरी आहे किंवा एखादा बॉक्स आहे त्या बॉक्समध्ये मी राहिले
किंवा एखादं काहीतरी वाक्य आहे मी ते कानात सारखं घालून ऐकत राहिले की मला काही निगेटिव्ह समोर येणारच नाही, जरी आलं तरी मी कायम पॉझिटिव्ह असं होणार नाही. हेच तर लर्निंग आहे आपलं या आयुष्यातलं, की आजूबाजूला असे सगळे असंख्य प्रसंग येणार आहेत आणि त्यातनं आपल्याला सकारात्मकतेमध्ये राहायचंय. मग तर खूप सोपं झालं असतं ना सगळ्यांसाठीच. जर तेवढं इझी असतं, काहीच नाही आजूबाजूला होऊ नये निगेटिव्ह, मग आपण पॉझिटिव्हच राहणार. तर मग लर्निंगला अर्थ काय आहे ना, इथं जन्म घ्यायची गरजच नाहीये. ऍस्ट्रल लेवललाच राहून सगळ्यांनी लर्निंग घेतलं असतं. सोल परमात्म्याला खाली म्हणजे अंश निर्माण करायची गरजच भासली नसती, बरोबर. तर हेच लर्निंग आहे आपलं, की म्हणजे काय म्हणतो आपल्याला, चांगल्या वातावरणात राहून कोणीही चांगला विचार करू शकतो. ते तर खूप सोपं आहे. पण वाईट वातावरणात राहून चांगला विचार करणं हेच लर्निंग आहे आपलं, आणि त्यासाठी आपण आहे ते. त्यामुळे याच्यासाठी वेगळं असं काही नाहीये. आय होप तुम्हाला उत्तर मिळालं हो असेल. गोडसे हो मॅडम, मॅडम. धन्यवाद. मॅडम मी बोलू? हा नंदा दंडवते बोलतेय. मला एक हे विचारायचं होतं की आपण समजा आता आपल्या घरामध्ये एखादी गोष्ट आपल्याला करायची किंवा मोठा व्यवसाय वगैरे करायचा आहे, तर आपण त्याचे पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह असे दोन्ही विचार करून आपण तो करायला पाहिजे असं आपल्याला लोक सांगतात, म्हणजे बरोबर घरातले मोठी व्यक्ती सुद्धा. बरोबर किंवा बरोबर समजा मला एखादा व्यवसाय टाकायचा, की बाबा तुला हे करताना तुला काय काय पुढे अडचणी येणार आहेत, म्हणजे ते आपल्या निगेटिव्हच असतात ना, आलेल्या नसतात पण येणार आहेत असा विचार असतो. तर मग पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह विचार करणं हे योग्य आहे का, किंवा मग त्याच्यावर मात कशी करावी? एक तर तुम्ही आता हा प्रश्न विचारला तो भौतिक आयुष्यातला आहे, त्यानुसार त्याला उत्तर मिळेल. पहिली गोष्ट सगळ्यासाठी कॉमन आहे, कुठलीही गोष्ट करायची तर त्याचे पॉझिटिव्ह निगेटिव्ह दोन्ही लिहून काढा. त्यातलं मॅडम पण काउन्सिलिंग मध्ये आपल्याला कित्येक वर्ष झालं तेच सांगतायत, की पॉझिटिव्ह लिहून काढा, निगेटिव्ह लिहून काढा, कुठलं जास्त आहे त्यानुसार डिसिजन घ्या. दुसरी गोष्ट, तुम्ही व्यवसायाबद्दल विचारताय तर अडचणी काय येतील त्याचा विचार करा, म्हणून मॅडम सांगितलं जातं समोर. उदाहरण दिलं व्यवसायाचं, असे आपल्या प्रसंग जे येतात आपल्या ह्याच्यामध्ये, तर त्याची सुद्धा आपण पॉझिटिव्ह निगेटिव्ह विचार करून त्याचे डिसिजन घेतले पाहिजेत असं आपल्याला म्हटलं जातं, किंवा आपली बरोबर मोठी माणसं सांगतात आपल्याला. म्हणजे मी बरोबर आता एक व्यवसायाचं म्हणजे उदाहरण दिलं तुम्हाला, ओके व्यवसायाचं म्हणून मी म्हणत नाहीये. हा ओके. तर त्याच्यात ठीक आहे, म्हणजे व्यवसाय भौतिक गोष्टीमध्येच आपल्याला जास्ती अशा म्हणजे शंका येतात किंवा प्रश्न पडतो, बरोबर. तर तेव्हा काय आहे की पॉझिटिव्ह निगेटिव्ह लिहून काढू शकता, त्यातनं तुम्ही जे काही पॉईंट जे असतात त्यानुसार डिसिजन घेऊ शकता. दुसरी गोष्ट, समजा व्यवसाय करायचा म्हणजे भौतिक आयुष्यातली कुठलीही गोष्ट मॅट्रिक्स मधली असेल ती करायची, आणि पॉझिटिव्ह निगेटिव्ह लिहून तुम्ही डिसिजन घेतला, पॉझिटिव्ह आलं, करायला पण घेतलं, पण त्यात पण तुम्ही विचारच नुसते पॉझिटिव्ह करून चालणार नाही ना. जी गोष्ट तुम्ही प्रॅक्टिकली करायला घेतली ती करण्यासाठी जे काही एफर्ट्स लावायला लागतील तुमच्या बाजूनी 100%, मी म्हणते त्यासाठी तुम्ही 1000% तुमच्या बाजूनी प्रयत्न पण केले पाहिजेत ना. नुसतेच विचार पॉझिटिव्ह ठेवून पण उपयोग नाहीये. मग तसं असतं तर ते बसला हरी खाटल्यावरी म्हणतात ना, ते तसं झालं असतं. तर भौतिक अवस्थेमधल्या काही गोष्टी पूर्ण करायच्या असतील तर नुसत्याच पॉझिटिव्ह आणि मिरॅक्युलस विचार करून, आता मी इथं बसले खुर्चीवर आणि मला वाटतं की मला माझा मोठीच्या मोठी 100 करोड रिटर्न देणारी इंडस्ट्री माझी आहे आणि खूप छान चालली आहे आणि मी मस्त ऑडीमधनं फिरते, हे मी खुर्चीवर बसून नुसतं विचार केला तर होणार थोडीच आहे ते. त्यासाठी मला पावलं उचलली पाहिजेत ना, प्रॅक्टिकली इम्प्लिमेंटेशन काहीतरी केलं पाहिजे. त्यासाठी मला सुरुवात करायला पाहिजे, आणि सुरुवात तर स्टेप वाईज होते. डायरेक्ट 100 करोड रुपयाचा रिटर्न देणारी इंडस्ट्री डायरेक्ट नाही तयार होणार ना. आधी सुरुवात करायला लागेल, आधी 50 लाखाची होईल, मग 1 करोड रिटर्न देणारी होईल, मग असं स्टेप वाईज जायला लागेल. तर त्यासाठी एफर्ट्स प्रॅक्टिकली हार्डवर्क किंवा एफर्ट्स साधना म्हणू आपण, आध्यात्मिक, जसं आता भौतिक उदाहरण दिलं की स्टेप वाईज जायला लागेल, हार्डवर्क करायला लागेल. आपल्या बाजूनी जेवढं आपल्याला इम्प्लिमेंट हार्डवर्क किंवा जे काही प्रॅक्टिकल काम करायचंय ते करायला लागेल, मग ती गोष्ट साध्य होईल. तसं आध्यात्मिक लेवलला आपण जर उन्नती करायची आहे सोलची, तर तुम्हाला विचार बदलायला लागतील. विचार बदलले की तुमचं आपोआप आपोआप म्हणताना नाही, जसं तुम्ही विचार बदलाल तसं तुमचं बिहेवियर बदलेल, बिहेवियर बदलेल तसं तुम्ही जे काही तुमचे ऍक्शन घेता त्या बदलायला लागतील, आणि ऍक्शन बदलायला लागतील तसं त्यातनं निर्माण होणारे जी काही ऊर्जा, पुण्याई किंवा पॉझिटिव्हिटी प्लस पॉईंट जे काही आहेत आपले कर्मानुसार आणि जे काही आहे ते त्यानुसार वाढतील, आणि मग तुमच्या आत्म्याची उन्नती होईल, अंडरस्टँडिंग वाढेल आणि मग आत्म्याची उन्नती होईल. अशा ह्या स्टेप्स आहेत. तर त्याप्रमाणे ते वर्क होतं विचारांनी. म्हणजे विचार ही पहिली स्टेप आहे जी की
सोपी स्टेप आहे, त्यातनं आपल्या आध्यात्मिक अवस्थेत तरी खूप फास्ट प्रगती करता येते. आणि भौतिक अवस्थेमध्ये जसं तुम्ही एक्झाम्पल घेतलं व्यवसायाचं, तर त्या व्यवसायाचं पण मी तुम्हाला उत्तर दिलं की स्टेप वाईज आहे. भले मी खुर्चीवर बसून भले काही विचार करेन, पण त्यासाठी मी प्रॅक्टिकली काहीतरी एफर्ट घेतले पाहिजेत ना, की ऍटलिस्ट थोडीशी गुंतवणूक करून मी काहीतरी एखादं दुकान चालू केलं. दुकान चालू केल्यानंतर मग थोडीशी एक लेथ मशीन किंवा इंडस्ट्री छोटंसं फाउंड्री सारखं चालू करेन. मग फाउंड्री सारखं केलं तर मग थोडीशी स्मॉल स्केल इंडस्ट्री, त्याच्यावर जरासं पुढची लेवल. मग स्मॉल स्केल झाली की मग जराशी मिडियम स्केल. कोलॅबरेशन दुसऱ्या इंडस्ट्री बरोबर, मग त्यांच्याबरोबर कोलॅबरेशन केल्यानंतर थोडे प्रोडक्ट वाढतील. प्रोडक्ट वाढल्यानंतर मग माझ्या इंडस्ट्रीमध्ये अजून एक्स्ट्राचे प्रोडक्ट मी ऍडव्हान्स करेन. असं करत करत मग ती 100 करोड रिटर्नची माझी इंडस्ट्री बनेल, बरोबर. तर हे भौतिक लेवल. सध्या बघायचं झालं तर आध्यात्मिक लेवलला खूप सोपं आहे प्रगती करणं भौतिक पेक्षा. म्हणून आपल्याला मॅडम पण सारखं सांगतात की बियॉन्ड असेन्शन जायचं आहे. म्हणजे बियॉन्ड असेन्शनचे कार्यक्रम त्यासाठी आहेत की भौतिक लेवल क्रॉस करून पुढे जायचं आहे. आणि त्यासाठी आपल्याला ध्यान मदत करतं की तुमच्या ज्या काही भौतिक गोष्टी आहेत, इच्छा आहेत, डिझायर्स आहेत, त्या पूर्ण करून घ्या. म्हणजे तुम्ही पुढे जायला सोपं होईल ते तुम्हाला. त्यासाठीचे टेक्निक पण मॅडमनी सांगितले आयुष्य बदलाचे शास्त्रामधून. तर अशा पद्धतीने मला धन्यवाद वाटतं तुम्हाला उत्तर मिळालं असेल. धन्यवाद धन्यवाद मॅडम. थँक्यू. अजून कोणाला राहिले का विचारायचं? तर चला, खूप खूप धन्यवाद अमृता मॅडम. खूप छान सोप्या पद्धतीने सगळं सांगितलं. प्रश्न विचारणाऱ्यांचेही खूप मनपूर्वक धन्यवाद. असं विचारत चला, म्हणजे ज्यांना भीती वाटते विचारायची त्यांनाही फायदा होतो. कारण बरेच जण शंका मनात ठेवतात आणि प्रश्न विचारले की जास्त ज्ञान मिळतं. तर सगळ्यांचे धन्यवाद ज्यांनी ज्यांनी प्रश्न विचारले त्यांना. आता मॅडम ध्यान घेणार आहेत. तर आजचा प्रश्न तुम्ही नोट डाऊन केलाच असेल की तुम्ही कुठल्या लेवलचे विचार करता आणि त्याचं अनालिसिस तुम्हाला सांगितले करायला. हे आजच्या सेशनचा प्रश्न आहे. तर आज आपण ध्यान करूया. माझा अनुभव सांगते मॅडम, म्हणजे सगळ्यांनाच सांगते. मॅडमनी जे सांगितलंय त्यालाच जर्नल रायटिंग लिहितात आणि अमेरिकेच्या ह्याच्यात आम्हाला हेही दिलं होतं. आणि जसं आपण लिहायला लागतो डायरीमध्ये रात्री 5 मिनिटं का होईना दिले, की आज 4 कॉलम करा तुम्ही. मॅडमने ज्या 4 प्रकार डिझास्टर्स आणि मिरॅक्युलस असे 4 कॉलम करा आणि पर्सेंटेज नाही लिहिता आले तर निदान आकडे तरी लिहा. आणि जास्तीत जास्त मिरॅक्युलस विचार वाढतील हे पण बघायचं. आपोआप ते व्हायला लागतं. जसं आपण लिहितो आपल्याच मनाची लाज आपल्याला वाटते, की काय बापरे! निगेटिव्ह विचार एवढे झाले. मिरॅक्युलस एकही विचार नाही झाला आज. पॉझिटिव्ह 2 झाले, मिरॅक्युलस 0. हे लाज आपल्याला वाटायला लागते आणि हळू-हळू आपल्याला पूर्णपणे त्यावर कंट्रोल यायला लागतो. आणि ही एक्सरसाइज तुम्ही 10 दिवस, 15 दिवस जरी केली ना, तर खूप बदल घडतात, खूप. तर नक्की करा. मॅडमनी सांगितल्या प्रश्नाचं उत्तर उद्या द्या, पण एक्सरसाइज तर नक्कीच 15 दिवस काही टार्गेट ठेवा 20 आणि बरोबर बदलेल. जर रेकॉर्डिंग आहे ना, नवीन